जय वराडी. जय वराडी मंडळी. जय वराडी. एकतरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला. राष्ट्रसंतांच्या भजनाप्रमाणे प्रत्येक माणसामध्ये एखादा तरी कला असणं लय गरजेची गोष्ट आहे. याच गरजेमधून समाजाचंही प्रबोधन होते आणि समाजाच्या प्रबोधनासोबत समाजाचं भलं होण्याच्या उद्देशानं त्या कलेच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश असतो. म्हणूनच राष्ट्रसंतांनी ते लिहून ठेवलंय. आज अखिल भारतीय वराडी साहित्य मंचाचे सचिव प्राध्यापक देवबाबू लुले सर याच्या रई या समीक्षा ग्रंथावर आपण आज विचार मंथन करणार आहोत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिले मी कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी साहित्यिक डॉक्टर प्राध्यापक सुनील पखाले याचं शब्द सुमनाने या कार्यक्रमात मी स्वागत करतो. यानंतर या वाजता मी बोलावतो रई ग्रंथाचे लेखक अखिल भारतीय वराडी साहित्य मंचाचे सचिव आदरणीय प्राध्यापक लुले सर उर्फ देवबाबू येईले. आवाज येतोय ना? हो येतो. या वाजता मंचाचे जय वराडी. हा सर, जय वराडी. जय वराडी. हो हो हो. या वाजता मंचाचे मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक तितंबावाले आदरणीय आबासाहेब कडू यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि जय वराडी. तसेच ज्येष्ठ साहित्यिक विजूकाका बिंदोड यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने स्वागत करतो. जय वराडी काका. आवाज येतोय? आवाज येतोय? येते दादा, येते. आवाज येते. आवाज येतोय ना? यानंतर प्रसिद्ध कवयित्री आमच्या ताई. हो आवाज येतोय, बोला तुम्ही. हो हो हो. हॅलो, आवाज येतो ना? साधनाताई काळबांडे यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने स्वागत करतो. बोला बोला. वराडी बोलीसाठी, या मायमाऊलीसाठी ज्याची सदाई तळमळ असते, वराडी बोली भाषा फक्त गावखेड्यात न राहता तिले आपल्या भाषेचा दर्जा देण्याचं काम मंच गेल्या कित्येक वर्षापासून करून राहिला, सातत्यानं करून राहिला. मंच हा साहित्यिक बनवायचा कारखानाच झाला. ऐकू? आवाज येते? आवाज येते? येते? हो हो हो. बोला बोला. मंच हा नवनवीन साहित्यिक बनवायचा कारखाना झाला. या समीक्षा ग्रंथात लहान मोठ्या, ज्येष्ठ श्रेष्ठ, नवोदित या सर्व कविताचा समावेश करून देवबाबूनं एक नवा प्रयोग या वराडीमध्ये केला. खरोखर काय बोलावं या गोष्टीवर म्हणजे शब्द कमी पडतात. शब्द म्हणजे आपण शब्दात ते मांडू शकत नाही. वराडी बोली भाषेले लोकांना आज लोक हास्याची बोलायची भाषा असं समजलं होतं, पण वराडीले एक चांगला दर्जा देण्याचं काम खरंच हा मंच किती दिवसापासून करून राहिला आणि काय तळमळ आहे. खरोखर ऊर भरून येण्यासारखी गोष्ट आहे. असं मन भरून येते माणसाचं की किती तळमळ, किती काय सर्कस करा. एवढ्या लोक आपल्या घरातल्या 5 लोकांले आपल्याला सभावता जाते. हे अलग अलग घरचे एवढे मोठे लोक एका ठिकाणी बांधून आणि त्याले एका लाईनीमध्ये लावून आपल्या वराडीसाठीच हे जे काम आहे हे खरोखर म्हणजे माझ्या तर बा दोन्ही हात जोडतो मी या लोकांना. मजाक नाही आहे हे गोष्ट. एवढी तळमळ, खूप तळमळ. या देवबाबूच्या रई ग्रंथातून, समीक्षा ग्रंथातून येणं नवोदित कवी, ज्येष्ठ श्रेष्ठ
प्रसिद्ध साहित्यिक अशा थोरा मोठाईले एका पंक्तीमध्ये बसवलं आणि सारखं वाढलं आणि त्यामधून त्या त्या कवितांचा समीक्षण केलं. हा अभिनव प्रयोग आहे. मला नाही वाटत असा प्रयोग वराळीमध्ये कोण या अगोदर खरोखर याच समीक्षा ग्रंथावर आज आपण विचार मंथन करणार आहोत. जी देवबाबून रई लावली, एक टिपामध्ये ह्या सगळ्या कविता टाकल्या, ते गरगर गरगर फिरवलं आणि फिरवून त्याच्यातून जे एकदम लोणीची तगर वर आला, असा थर वर आला आणि ताक ताक खाली राहिलं आणि त्या लोण्यासारखा हा समीक्षण ग्रंथ रई तयार झाला. खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप मानाची गोष्ट आहे. तर या समीक्षण ग्रंथाचं आपल्याला विचार मंथन करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आपले मार्गदर्शक, ज्येष्ठ साहित्यिक, माझे गुरुवर्य आदरणीय आबासाहेब कडू यांना. आबासाहेब कडू यायला मी विनंती करतो. प्रकाश भाऊ, अखिल भारतीय वराडी साहित्य मंच आयोजित वराडी साहित्य जागर कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी पखाले, आजच्या जागरसाठी ज्याचं पुस्तक रई जागराला घेतलं ते प्राध्यापक महादेव लुले उर्फ देवबाबू, आजच्या जागरचे निवेदक आपले सर्वांचे लाडके प्रकाश भाऊ गायकी, उपस्थित सन्माननीय वक्ते श्री विजयराव बिंदोळ, सन्माननीय साधनाताई गायबांडे व उपस्थित सबन वराडीचे वारकरी, येले माया जय वराडी. दोस्त हो, मुळात कोणत्याही बोली भाषेत जर साहित्य निर्मिती होत असन तर ते पहिले कवितेच्या माध्यमातून होत असते. जात्यावरच्या ओव्या झाल्या, लोकगीतं झाले, भारुड झाले, अभंग झाले, भजन झाले, याच्यापासून त्याची सुरुवात होती. आणि कोणतीही कविता म्हटली का तिच्यात एक तरी पंच असते आणि तो पंच कविलेच माहीत असते. कवितेचं ते मध्यवर्ती ठिकाण असते, कवितेचा पुरा गाभा त्याच्यावरच राहते. कवितेत एक दोन पंच जरी असले तरी त्या पुऱ्या कवितेतून कवीची प्रतिभा झळकत असते, पण त्याला काही स्वरसूतक राहत नाही कवीले. मग त्याचं स्वरसूतक कोणाले असते? ते असते समीक्षकाले. समीक्षक त्या कवितेतला एक न एक शब्द जगत असतो. पहिले आपण समीक्षा कायले म्हणते ते पाहू. समीक्षणात समीक्षकाले पहिले तर कविता वाचून तिचा अर्थ ग्रहण करावा लागते, त्याचा भासता तिचे गुणग्रहण, त्याच्या भासता त्याचं रस ग्रहण, त्याच्या भासता त्याचं मर्म ग्रहण, आणि प्रेम कविता असली सौंदर्य ग्रहण आलंच. ह्या सगळ्या गोष्टी त्या समीक्षणात येतात. पण त्याच्यासाठी समीक्षकाला आता आपल्या प्रतिभेची रई लावा लागते. तर मग घुसळता ह्या मंथनातून असं लोणी निघते का सांगता सोय नाही. जे कवीनं अपेक्षिलं नव्हतं तेही मग कवीला समजायला लागते. कवीची ते आपसूक प्रतिभा बाहेर काढायचं काम समीक्षक करत असते. कवी जरी आपली प्रतिभा त्या कवितेत 100% वापरत असला तरी सामान्य माणसाले ते कविता लायका समजत नाही. कवीचं शब्द भंडार हे अफाट असते. समीक्षक त्या हरेक शब्दाचं सार शोधून काढत असते. म्हणून कविता 100% समजायला समीक्षण गरजेचं आहे. कुठलाही कवी लेखक ज्या संस्कृती आणि वातावरणाचा भाग असतो त्या भोवतालच्या रूढी परंपरा तसेच चालू काळात घडणाऱ्या घडामोडीचा तो एकमेव साक्षीदार असतो. रूढी परंपरा आणि सामाजिक तसेच भौतिक वातावरणातून सर्वसामान्य माणूस आपल्या रोजच्या जगण्याचा मार्ग शोधत असतो. कवी लेखक हा सर्वसामान्य माणूस म्हणून जेव्हा समाजात वावरतो तेव्हा त्याला दुहेरी भूमिका बजावी लागते. कधी त्याला गंभीर व्हावं लागते तर कधी तो अस्वस्थही होत असतो. त्याच्या बिगर त्याला सामान्यातलं असामान्यत्व शोधणं शक्य होत नाही. भोवतालच्या सामाजिक पर्यावरणाले कवितेचा विषय बनवून
काळाचे व्यापक पट शब्दातून उभा करणं कुठल्याही कवी लेखकाला तसं जिकरीचं ठरते. पण तो आपली प्रतिभा आणि अचाट कल्पना शक्ती वापरून ते तो कवितेतून मांडत असतो. त्या कवितेचे कंगोरे धुंडाचं काम समीक्षक करत असतो. साहित्य विश्वास आता पावतर आपण पाहत आलो की जे प्रसिद्ध लेखक असते त्याच्या लिखाणावर समीक्षण झालेलं आहे. पण जे नौके लेखकराव आहेत त्याच्या लिखाणावर लिहायची कोणी हिंमत करत नाही. आमचे तुळशीरामबा, पुष्पराजदादा गावंडे अशा लेखकाचा लय समाचार घेते. ते त्याच्या फेसबुक वॉलवर एका ठिकाणी म्हणते, ऐका, मले समीक्षकाच्या एका बदमाशीचं कायमच कौतुक वाटते. मले समीक्षकाच्या एका बदमाशीचं कायमच कौतुक वाटते. जुन्या लेखक कवीचंच नाव घेत राहायचं, त्याचीच आरती काढत राहायचं, नव्या कवी लेखकाला नेहमीच नजरअंदाज करायचं आणि वधून आरोही ठोकायची. नवीन कोणी फारसं काही लिहित नाही हल्ली, पाहिजे तसं म्हणत नाही कोणी. अरे वारे गध्याच्या शिंगा, गाई बैलाचे खम्मन शिंग तुला दिसत नाही, गाई बैलाचे खम्मन शिंग तुला दिसत नाही आणि गाढवाला शिंग फुटायची वाट पाहून राहिला, असे आमचे तुळशीराम बा म्हणते. प्रसिद्ध युवा कादंबरीकार व महाराष्ट्र सांस्कृतिक साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य माननीय पुष्पराजदादा गावंडे याचे तुळशीराम बा हे पात्र सजीव होऊन जेव्हा बोलते तेव्हा ऐकतच राहावं असं वाटते. सांप्रत मराठी साहित्याच्या विद्यापीठाचे तुळशीरामबा हे कुलगुरू आहेत असं सहजच वाटून जाते. नवख्या कवीच्या लिखाणावर समीक्षण लिहायची हिंमत केली ते आमच्या देवबाबूनं, म्हणून मला त्याचा अभिमान वाटते. आजचा विषय आहे रई आणि काव्य बंधन. आवाज येते ना बरोबर? हॅलो, हो येतो. आपला आजचा विषय आहे रई अन काव्य मंथन. आपल्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे धुरकरी प्राध्यापक महादेव लुले उर्फ देवबाबू म्हणून वऱ्हाडी साहित्य विश्वात परिचित आहेत. 101 वऱ्हाडी कवितावर समीक्षा केलेला ह्या पहिलाच वऱ्हाडी समीक्षा ग्रंथ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हे समीक्षण त्यानं मन लावून केलं आहे. वऱ्हाडीवर बेडजाम प्रेम करणाऱ्या अवलियाच्या हातून हा ग्रंथ लिहिला गेला. समीक्षा वाचताना पावलोपावली त्याचा अनुभव येते. इथल्या त्याच्या मनोगतातूनच त्याची परिचिती येते. हे म्हणते, वैशाखाच्या उन्हीनं तापलेल्या कायाशार मातीचे ढेकलं, त्याच्यावर मिरगाचं पाणी पडल्यावर जसा कस्तुरीचा सुगंध सुटते आणि रानावनात चैतन्य पसरते, तवा हरकीजानं मोरबी तुई नाचते, तसा सरीक आज मले हे अस्सल वऱ्हाडी बोलीच्या शब्दातून उगवलेलं मला रई हे समीक्षणाचं पुस्तक हाती देताना होऊन राहिला. एवढा त्याला हरिक झाला. वऱ्हाडी बोली भाषेवर प्रेम करणाऱ्या कवीच्या 101 कविता जमा करून त्यानं हरेक कवितेवर केलेलं समीक्षण वाचलं का वाचणारा अचंबित होते. कवितेचं एक कळवं घेऊन त्याच्यावर समीक्षा करणं आणि तेही 101 कवितेवर हे काही सामान्य माणसाचं काम नाही भाऊ. म्हणूनच ह्या रई ग्रंथाचं समीक्षक लेखक महादेव लुले उर्फ देवबाबू हे असामान्य व्यक्तिमत्व ठरते. आणि ह्या 101 कविता कशा आहे, त्या अलग अलग कविता आहे. अलग अलग विषयातल्या सामाजिक भानावरच्या कविता आहे, ज्या प्रेमावरच्या कविता आहे, मायावरच्या कविता आहे, बापावरच्या कविता आहे, हुंड्यावरच्या कविता आहे, बायकोवरच्या कविता आहे, विनोद आहे, असं नवरसावरच्या कविता त्या 101 कवितेमध्ये आहे. आणि ह्या नवरस देवबाबून पिऊन काढलाय. 4 जानेवारी 1920 रोजी अमरावती इथं झालेल्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाच्या संमेलनात अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू चांदेकर साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते या समीक्षण ग्रंथाचं प्रकाशन झालं. प्रकाशन व्हायच्या पहिलेच रई ग्रंथाचा एवढा बोलबाला झाला, मला ग्रंथ विकत घेऊचाच वाटला. याच्यासाठी विकत घेतला तर तो माणूस काहीतरी वाचते. फुकटात भेटलेल्या पुस्तकाची आपल्याला किंमत राहत नाही. म्हणून मला जे पुस्तक खरंच वाचायचं आहे ते मी विकतच घेत असतो. रई घेतलं तसं, म्हणूनच मी ते वाचलंय. रई वाचताना मला फायदाच झाला. 101 कविता तर वाचायला भेटल्यास, पण त्या कवितेचं देवबाबूने जे मंथन केलं त्याच्या सहित त्या मंथनाचा माझ्यावर असा परिणाम झाला का मला काय करावं सुचत नव्हतं. एवढं डिटेल मध्ये एखादा माणूस समीक्षण कसंच करते बा, याचं मला नवल वाटलं. मी म्हटलं, राजा आबासाहेब
हे देवबाबू म्हणजे एक वेगळंच रसायन आहे. 101 कवितेवर समीक्षण म्हणजे काय मजाक आहे का राजा? म्हणून ह्या हवल्याच्या सन्मानार्थ म्या रईवर रई हे 4 चरणातली अभंग रूपी मालिका मंचावर चालू केली आणि त्याला नाव दिलं देवमाला. ह्या रईत माही एक कविता जरी असली तरी मी स्वतःला काही कवी समजत नव्हतो. मला कवी व्हावं वाटलं शरईतल्या 101 कविता आणि समीक्षण वाचूनच. मी तेव्हापासून जास्तच कविता लिहायला लागलो. कारण का 4 चरणात अभंग बसवासाठी मला एक कविता 4 खेपा वाचा लागे, समीक्षण 4 खेपा वाचा लागे. मला कवी बनून याचं सारं श्रेय देवबाबूच्या रईलेच जाते. जो वाचन रई तो होईन कवी, जो वाचन रई तो होईन कवी, असं म्हणायला काही हरकत नाही. रईच्या वारकरी हो, देवबाबूची रई हे काही साधी सुधी दह्या टाकायची रई नाही. तर ते रई आहे समुद्र मंथनातली वासुकी रई. समुद्र मंथनातून जसे रत्न बाहेर पडले तसे शब्द रत्ने समीक्षेच्या रूपानं देवबाबूच्या प्रतिभेतून मंथनातून बाहेर पडले. देवबाबूनं मन ओतून समीक्षण केल्यानं रई वाचूशाच वाटते. मला बेजा आवडलेले समीक्षणातली उतारे असते. नाशिकच्या प्रमोद आंबाळकरच्या गोंधन कवितेतल्या लोय तेरे राजा कृष्णाच्या अंगोआंगी, लोय तेरे राजा कृष्णाच्या अंगोआंगी, फुलू देणं प्रेम आता सारं डांगोडांगी. ह्या कळव्यावर समीक्षेत बा देवबाबूचं. देवबाबू म्हणते कवी राधा कृष्णाचं उदाहरण देऊन सांगतात, तू माझ्या जगण्याच्या प्रत्येक श्वासाश्वासात भरेल आहे. दोघं झळीच्या पाण्यासारखं गल्ल भिजेल व प्रेम करू अन प्रेमाचाच बगीचा फुलू. त्या बगीच्यातले उगवेल फुलं पाहून बाकीचे लोक बी दंग झाले पाहिजे. खरंच हे प्रेम करणारे जगा आहेत, असं जोरदार समीक्षण केलं देवबाबू. तसंच ग्रुप ह्या श्यामभाऊच्या ठकाच्या कवितेत पहा काय म्हणते. श्यामभाऊ ठकाच्या कवितेतलं कळवा आहे, बोट गुलाबाचे फुलं दात डाळिंबाचे दाणे, शोभे नाकच आपे कई तू बसत सुखाचे गाणे. ह्या कळव्यावर देवबाबू लिहितात, ह्या सपन परीच्या रूपाची आग कशी आहे, ह्या सपन परीच्या रूपाची आग कशी आहे त्याचं वर्णन केला बिगर कविले म्हणजे श्यामबाबूले चैनीनं बसूच देत नाही. तुलासारखे टवटव लाल सुरूक तिचे होठ आहे आणि त्या लाल होठावर मोत्याची माळ ठेवून सजवावं असे तिचे डाळिंबाच्या दाण्यासारखे टसानं भरलेलं तिचे दात आहे. 2 गालाच्या गुच्छात चेहऱ्याला शोभून दिसणारं चिरेदार नाक जेवाले झुरणी लावणार हाय. आता टवटव लाल सुरू टस असे शब्द लिहिणं म्हणजे काय सामान्य माणसाचे काम आहे का हो? कवी अजय इंगळेच्या भूत कवितेतलं तर 101 म्हणजे काय देवबाबूचं किती त्याच्यावर कौतुक करा त्या समीक्षेवर, याचे मी अभिनंदन करतो. त्या याच्यासाठी समीक्षेसाठी त्या भूक कवितेवर लिहितात, भाकर म्हणजे आमच्यासाठी सोनं आहे, भाकर म्हणजे आमच्यासाठी सोनं आहे. हे भेटली तर आमच्या काळजात हर्ष मावत नाही, हे भेटली तर आमच्या काळजात हर्ष मावत नाही. आमची तूप रोटी म्हणजे भाकर, हेच आमचं सपन. त्यातनी जर ते मायच्या हाती थापेल असन तर जगातला पंचपक्वानातला कोणताच पदार्थ त्याची बरोबरी करू शकत नाही. ही भाकर खाऊन आम्ही आमची भूक भागवू. काय समीक्षण. नंतर त्याच्या बास्ता एक समीक्षण आहे कवी स्वप्नील इंगळेचं पारस याच्या उठपोरा. हे समीक्षण म्हणजे नुसतं समीक्षण नाही, तर त्याच्यात सामाजिक भान ठेवून जे समाज कसा सुधारला पाहिजे, आजचे पोरं बारं कसे सुधारले पाहिजे याचं वर्णन मोठं देवबाबूने केलं आहे. नवतरुण वय असं असते की या वयात कोणता बी शेण लवकर लागते. हुशार पोरं दारू बिया यासारख्या गोष्टीच्या शेंदी लागून बर्बाद झाले. काही तर जवानपणातच जिंदगी गमावून बसले. असे छंद काय कामी. म्हणून कवी म्हणतात, अशा ज्या बी तुम्हाला खराब सवय लागेल असतील ते सोडून द्या आणि बिलकुल निर्भय व्हा. मग हा खळखळणारा झरा जिंदगी जगाची मजा कशी येते. काय जोरदार कविता आहे. नंतर अनिकेत देशमुखची कविता आहे वराळीचं गोंधन मध्ये अनिकेत देशमुखची कविता आहे वराळीचं गोंधन. वराळीचं गुणगान आहे त्याच्यामध्ये.
अभिजात पुराव्याले वराडीचं रे कोंदण, अभिजात पुराव्याले वराडीचं रे कोंदण, माया वराडी बोलीचं कायदा वर बंधन. याच्यावरचं देवबाबू समीक्षण पहा तुम्ही कसं आहे. वराडी बोलीचे गुण गायताना कवी म्हणते की आमची बोली अभिजात असल्याचा दर्जा भेटेल भाषा आहे, स्वतः तयार होईल भाषा आहे, हे कोण्या भाषेतून तयार होईल नाही. तिचा बाणा रोखटोक आहे, रोखटोक भाषा असल्याच्यानं तिच्यातला अर्थ डायरेक्ट कायद्याने भिडते म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे असं कवी सांगते. कवी अनिकेत देशमुख यानं वराडीचं गोंधन या कवितेत आपल्या बोली भाषेचं महत्व सांगून तिच्यावरचं प्रेम दाखवून दिलं. वराडात राहणाऱ्याले आपल्या बोलीवर प्रेम आहे, पण ते कोणाला शब्दात झेलता येत नाही, आणि ते शब्दात झेलून कवितेचं मांडाचं लय मेन काम कवी अनिकेत यानं केलं. कवितेच्या भावार्थाले सोबल असं मस्त नाव कवितेनं ठेवलं, ते एकदम बरोबर केलं. असे वराडीवर प्रेम करणारे साहित्यिक असले तर 100% वराडीचा झेंडा अटकेपार फडकवून याच्यात ती भरी शंका नाही. त्याच्यात वराडीचं प्रेम आपल्याला देवबाबूचं जे त्याच्या मनातलं प्रेम आहे, उत्कट प्रेम, ते ह्या समीक्षणातून दिसून येते. दोस्त हो, अखिल भारतीय वराडी साहित्य मंचाचे धुरकरी शांभू ठाक, निलेश भाऊ कवडे, रवींद्र जळवी, निलेश देवकर, सदाभाऊ शेळके इत्यादी मंडळी माननीय पुष्पराज दादाच्या मार्गदर्शनात वराडी बोली भाषेचं मानाचं स्थान भेटावं म्हणून मंचाच्या माध्यमातून 2015 सालापासून जीवाचं दान करत आहे. त्यातून गोड अशी आपली वराडी बोली भाषा 7 समुद्रापार जरी गेली असली तर तिच्या मूळ वराडीतच मनानं बोलली गेली पाहिजे असा प्रयत्न त्या माध्यमातून होत आहे. तिचं जुनं वैभव आपल्याला मिळून घ्यायचं आहे. हे सबंध जणांना ध्यानात असू द्या. वराडीत बोला, वराडीत लिहा. काहून का दोस्त हो, आपली वराडी बोली भाषा ही नुसती बोलण्याची भाषा नाही, तर ती जगण्याची भाषा आहे. देहबोलीत प्रेम आहे, आपुलकी आहे, म्हणूनच वराडी जगा. भल्या मित्र हो, भल्या कार्यक्रमात बोलावून माझ्या मान वाढवल्याबद्दल मंचाच्या कोर कमिटीचे शांभू ठक, निलेश भाऊ कवळे, देवबाबू, पुष्पराज दादा गावंडे, तसेच मला ज्यानं फेसबुकच्या माध्यमातून ऐकून घेतलं त्या सपन वारकरीचे राजाच्या कुठल्यातून आभार मानतो. जय वराडी. थांबतो. प्रकाश भाऊ माईक सुरू करा तुमचा. प्रकाश भाऊ माईक बंद आहे तुमचा. हा प्रकाश भाऊ पुन्हा घ्या सर्व. माईक बंद होता तुमचा. माईक म्यूट आहे तुमचं प्रकाश भाऊ. हा ठीक आहे, आता ओके आहे, आता बोला. आबासाहेब, प्रत्येक घरात एक वयस्कर माणूस आबासाहेब असायलाच पाहिजे. घरात जर आबा असतील तर घर जाग्यावर राहते. घर जाग्यावर राहिलं तर नातू पंतू जे असतात ते व्यवस्थित सगळ्या घराला हँडल केल्या जाते. काहून की घरात अनुभवी माणूस असला तर ते घर हसतं खेळतं राहते. तसेच आपल्या मंचाचे हे आबा आहेत, गुरुवारी आहेत. त्यांच्या अनुभवातून त्यांनी खरोखर आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलं. देवबाबूनं पहिल्याच रोईच्या पानावर लिहिलाय की पहिलंच पाठ त्याच्यावर समर्पण लिहिलंय की ज्या मातीनं जलम दिला अन अंगा खांद्यावर खेळवलं, वराडी बोलीचं अमृत पाजलं, त्या माल्या गावच्या मातीले हे मी समर्पण करतो. आणि या वाक्यानंच त्यांची आपल्या वराडी मायबोलीची तळमळ दिसून येते. एक कविता अशी नाही, अलग अलग प्रकारच्या कविता, अशा कविता की ज्यानं ते एकदा जर वाचल्या, ते समीक्षण जर वाचलं तर त्याच्यामध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही, चांगला फरक पडल्याशिवाय राहणार नाही. चांगलं असे शब्द आहेत काही काही की काही आपल्याला माहित नव्हते. आमच्या मंचामध्ये तर देवबाबूचं असं आहे की असे
निरा संदुकीत ठेवेल, कोपऱ्या कापऱ्यातले धुटून धाटून शब्द टाकतात जे आम्हाला माहित नसतात. आणि हेच खरी गोष्ट आहे. हे जर शब्द आज आमच्या कानावर पडले, आम्ही ते बोललो, तर आमचे मुलं बोलतील, आमचे लेकरं बोलतील, आमच्या घरातले नातू पंतू जे काय पुढे, म्हणजे या वराडीला हा वारसा मिळेल आणि हे वराडी आपली कंटिन्यू कायम सातत्यानं हे पुढे जात राहील. आणि अशा या तळमळीचे श्याम भाऊ आहेत, पुष्पराज दादा गावंडे आहेत, त्यानंतर आपले निलेश भाऊ कवळे आहेत, निलेश भाऊ देवकर आहेत, त्यानंतर शेळके सर आहेत. असे अनेक दिग्गज लोक आहेत खरोखर या मंचासाठी जे अहोरात्र मेहनत करायला तयार असतात आणि करतातही. खूप लोक आहेत आणि हे बाकीचे वारकरी आपल्याला तेवढ्याच ताकदीने सपोर्ट देतात. खरोखर ही चळवळ एक दिवस आपल्या भारताच्या बाहेर परदेशात गेल्याशिवाय राहणार नाही आणि ते जाऊन राहील. एक दिवस आपलं संमेलन परदेशात झाल्याशिवाय राहणार नाही याची मला विश्वास नाही, याचा मला खात्री आहे. खरोखर हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि 101 लोकांच्या कविता, पहिलीच कविता आहे आपल्या उज्ज्वल दादाची. आज ते आपल्यात नाही आहेत, त्यांना मनापासून मी अभिवादन करतो. असे कवितेच्या कविता आहेत की ज्याच्यामधून प्रबोधन होईल, समाजाचं भलं होईल. यानंतर या रईचं समीक्षण करण्यासाठी मी बोलावतो बिंदोळ काका येईल. बिंदोळ काकांनी या रईचं पूर्णपणे समीक्षण वर मंथन करावं अशी मी त्याला विनंती करतो. बिंदोळ काका. धन्यवाद प्रकाश भाऊ. आवाज ऐकू येतो का? हा येतो. आवाज येते का? धन्यवाद. येतो. आज अखिल भारतीय वराडी मंच अकोला यांच्याकडून आयोजित हा वराडीचा जागर ऑनलाईन चर्चासत्र, या चर्चासत्रात आजचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील पखाले सर, रईकार ग्रंथाचे लेखक आदरणीय देवबाबू, ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब, साधनाताई, तसेच प्रकाश गायकी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक. आज तुम्ही अखिल भारतीय वराडी मंचानं मला हा सन्मान दिला, याच्याबद्दल पहिले कायद्यातून आभार मानतो सर्वांचे. तसं आता ह्या समीक्षण ग्रंथावर बोलण्यासारखं माझ्याजवळ काही असन नसन हे तुम्हाला माहित आहे. जे काही तुटकं मुटकं असन ते सादर करतो, गोड करून घ्या. आज या उपक्रमातून प्राध्यापक महादेव हुले उर्फ देवबाबू याची लिखित रई ह्या समीक्षण ग्रंथाच्या निमित्तानं अखिल भारतीय वराडी मंचानं जो हा एक चर्चासत्र घडवून आणलं, कार्यक्रम घडवून आणला, तो खूप महत्वाचा योगायोग समजा लागन. महत्वाचा याच्यासाठी म्हणा लागन का एखाद्या साहित्यिकानं दुसऱ्या साहित्यिकाच्या साहित्यावर अलग अलग रंगानं वेगवेगळ्या अंगानं चर्चा करणं म्हणजे ते कलाकृती जी आहे त्याला चारही अंगानं घासून पुसून लख्ख करण्यासारखं आहे. आणि हे काम साहित्याच्या क्षेत्रात झालंच पाहिजे. तेव्हा ह्या अशा साहित्यकृती ज्या आहे ते साहित्य फुलून येईन, सर्व अंगानं उघडून येईन, बहरून येईन असं माझं मत आहे. आणि हे काम अखिल भारतीय वराडी मंचाच्या माध्यमातून हाती घेतलं. ह्या दृष्टीनं आजच्या ह्या कार्यक्रमाला मी अखिल भारतीय वराडी मंचाच्या कोअर कमिटीचे आभार मानतो. कोअर कमिटीने हा जो कार्यक्रम आजचा ठेवला हा खूपच दूरदृष्टीने ठेवला, लांब पल्ल्याची नजर घेतली. म्हणून हा असा साहित्यावर कार्यक्रम घेणं आवश्यक आहे आणि अशा चर्चासत्रही घडून येणं गरजेचं आहे. जर एखादी बोली भाषा आहे, त्या बोली भाषेचा विकास व्हायचा असेल, त्याचा चारही बाजूने विकास करायचा असेल, तर त्या भाषेत साहित्याच्या साऱ्या फांद्या, साऱ्या शाखा याचा विचार व्हायला पाहिजे. त्या बोली भाषेत, त्या बोली भाषेतून कविता लिहिल्या गेल्या पाहिजे, गझल लिहिल्या गेल्या पाहिजे, त्याच्या संगत कथा, नाटकं, कादंबऱ्या, ललित लेख, समीक्षण हे लिहिल्या गेले पाहिजे. असं साऱ्या सांगानं जर एखाद्या भाषेतून लेखन झालं
तर तसं त्या भाषेचं एक तर वैभव वाढते. भाषा अगोदर समृद्ध राहते प्रत्येक भाषा, पण ती आणखीनच समृद्ध होते. आणि देवबाबूच्या या ग्रंथानं, रई ग्रंथानं वराडी भाषेत पहिलं समीक्षणाच्या क्षेत्रात एक मानाचं पाऊल टाकलं. म्हणून त्या रईच्या मिसानं आज वराडी साहित्याच्या दरबारात हे समीक्षणाचं पाऊल टाकलं. हे एक मानाची महत्वाची गोष्ट आहे. साहित्याच्या क्षेत्रात याच्या पहिले वराडी भाषेचा काहीतरी वापर झाला. म्हणजे वराडी भाषा साहित्यात वापरलीच गेली नाही असं नाही आहे. वराडी भाषेचा साहित्यात वापर झाला, पण तो वापर गरजेपुरता झाला. त्या प्रसंगापुरता त्यानं केला. जसं एखाद्याचा संवाद राहिला, एखाद्याचं वाक्य राहिलं, एखादं गाणं राहिलं, एखादी कविता, एवढाच त्याचा वापर झाला. पण देवबाबूने जे लिहिलेलं समीक्षा ग्रंथ आहे, ज्याच्यात 101 दिग्गज लोकांच्या कविता समीक्षणासाठी घेतल्या, रसग्रहणासाठी घेतल्या, त्या रईचं एक न्यारापण याच्यात आहे का त्याच्यात वराडी कविता घेतल्या आणि वराडी कवितावर वराडी बोलीभाषेतच रसग्रहण केलं. हे खास त्या रईचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे रईमध्ये एकही शब्द असा दुसऱ्या भाषेचा नाही, प्रमाणित मराठी भाषेचा नाही किंवा कोणतेही नाही. मग हे एक वैशिष्ट्य रईचं आहे. म्हणजे वराडी 101 वराडी कवितांवर संपूर्णपणे वराडी भाषेतच त्याच्यावर समीक्षण लिहिलं गेलं, त्याच्यावर रसग्रहण केलं गेलं आणि त्या कविता वेगवेगळ्या भावातल्या होत्या. तसं पाहता कविता लेखन किंवा गीत लेखन होते, तर गीत लेखन किंवा कविता प्रकार ह्या म्हणजे उलिशा शब्दात, थोड्याशा शब्दात अंतरातल्या भावनाचं प्रगटीकरण राहते, मनातल्या भावनाचं प्रगटीकरण राहते, विचाराचं प्रगटीकरण राहते. आता उलिशा शब्दात खूप मोठा आशय मांडणं म्हणजे कविता. त्याच्यात भावना येते, त्याच्यात साधरेपण आलं पाहिजे, अलंकार आली पाहिजे, कवितेमध्ये सुंदरता आली पाहिजे, त्याच्यात दुखणंही असलं पाहिजे, वेदनाही मांडल्या पाहिजे समाजाच्या. तर याच्या सहित सर्व त्या कवितेत भरणं म्हणजे कवितेचा घागरीत सागर भरण्यासारखा आहे. तेव्हा कवा कवा वाचक कवितेच्या आशयाच्या भोवताल फिरत राहते. एखाद्यानं कविता वाचली एखाद्या कवीची की त्या वाचक त्या कवितेच्या आशयाच्या भोवतालच घुमत राहते, त्याच्या अंतरंगात जातच नाही. कवितेच्या अंदर घसून त्याच्यातला रस त्याची गोष्ट तर दूरच राहा, त्या कवितेच्या भावापर्यंतही पोहोचत नाही. पण या माध्यमातून देवबाबूनं ह्या रईच्या माध्यमात जुन्या दिग्गज लोकांच्या, नवीन लोकांच्या अशा सर्व कवीच्या 101 कविता अभ्यासून पार त्याच्या आतमध्ये घुसून त्याचं रसग्रहण केलं आणि रई लावली. आणि त्याचा सर्व भावार्थ, त्याचा आशय, त्याच्या भावना ह्या उखडून काढल्या आणि रईमध्ये मांडल्या. हे काही साधं सुद्धा काम नाही, फार जिकरीचं काम आहे. कवितेच्या माध्यमातून कवीच्या भावना विश्वाच्या पलीकडे जाणं म्हणजे कवा काय होते, कवी लिहितो एका भावनेतून, त्याचा तो दृष्टिकोन वाचकाच्या पर्यंत पोहोचतेस असं नाही, कारण ह्या प्रत्येकाचा दृष्टिकोन राहते. पण समीक्षक त्या कवीचं जे मूड आहे, भावविश्व आहे, ते तर उलगडत जातो. उलट पक्षी कवीच्या दृष्टिक्षेपाच्या, कविता भावविश्वाच्या पलीकडे जाऊनही आपलं मत मांडतो. हे खरं समीक्षकाचं काम आहे. हे काम काही साधं सुद्धा नाही आहे. त्याच्यासाठी लय मोठे प्रयत्न करावे लागते. आणि हे काम देवबाबूनं रईच्या माध्यमातून केलं आहे. हे शिवधनुष्य पेळताना त्याच्या ज्या बुद्धीची तडफड होत होती, त्याच्या ज्या बुद्धीचा कस लागत होता, त्या काही प्रसंगी मी साक्षीदार होतो. तर त्या साक्षीदारात म्हणजे कसं, त्याच्यात काही आठवणी आहे. तर त्या आठवणीत एखाद्या कवितेचा जेव्हा देवबाबूला समीक्षण करायचं राहायचं, तेव्हा ते काय करायचे, त्याला जेव्हा त्याच्या कवितेला, त्याच्या लिखाणाला जेव्हा ऊट लागायची,
गाडीला उठ लागते तशी, तेव्हा ते मला फोन करायचे आणि मग आमच्या गोष्टी मग आता घंटा घंटा चालायच्या त्याच्यात. जेव्हा समीक्षा त्या रई नावाच्या समीक्षा ग्रंथाचं त्याचं लेखन चालू होतं त्यावेळेस, तर कवा कवा मला ते त्याच्यात चर्चा एखाद्या शब्दाच्या उकली बाबत व्हायच्या, का ह्या शब्द असा इथं आला बा, ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, आमचं त्याच्यावर चर्चा चालायच्या. कधी कधी कवितेच्या दृष्टिकोनाच्या बाऱ्यात आम्ही बोलायचे, कधी कधी त्याच्यातल्या भावा अभिव्यक्ती काय आहे, का हे काय असन याच्याबाबत बोलायचे. आणि तेव्हा कुठं मग 1-2 दिवस त्या चर्चा चालल्यावर म्हणजे 2-3 दिवसाच्या मंथनात नंतर एका कवितेच्या 2-3-4 दिवसाच्या मंथनानंतर देवबाबूले त्याच्यात त्या कवितेत शिरता यायचं. काही साधी गोष्ट आहे, सोपं काम नाही आहे. आणि ती 4-2 नाही 101 कविता लिहिली. त्या दृष्टीनं हा रई हा जो ग्रंथ आहे हा वराडीत तर आहेच, कविता भरपूर घेतल्या आहे. एवढ्या कविताचा मूळ सांभाळणं ही साधी गोष्ट नाही आहे. म्हणून देवबाबूले एक मला ऋषी तुल्य म्हणावं असं वाटते, ऋषी सारखा माणूस. तर अशीच एक आठवण आहे, संदीप धावडे यायची एक कविता, तर त्याची ते आहे कविता, संदीप धावडेची कविता फोकणीचे. तर ह्या कवितेच्या बाऱ्यात आमची चर्चा झाली. ह्या कवितेच्या बाऱ्यात आमची जवळपास 5 ते 6 दिवस चर्चा झाली दोघांची. तर ते देवबाबूनं ते कविता पाठवली. तर ते कविता वरवर पाहता अशी आम्हाला नगाड वाटायची, ते शब्दच नगाड आहे त्याच्यातले संदीप धावडेच्या कवितेतले. मग आम्ही त्याच्यावर चर्चा केली, त्याची कविता मी वाचली, 2-3 वेळा वाचली. आणि मग आम्ही त्या पैलूवर जेव्हा विचार केला का अरे बा हे कविता निसर्गाचं शाश्वत सत्य लिहिलं आहे. तिची भाषा जरी अश्लील वाटली, जे लिहू नये अशा भाषेत जरी त्यांनी लिहिलं, पण एक शाश्वत सत्याच्या पलीकडे जाणार वेदना स्त्रीची आणि स्त्रीच्या या निसर्गदत्त प्रतिभेला, निसर्गदत्त स्वभावाला जी वेदनेची झालर आहे, ती झालर त्यांनी संदीप धावडेनं त्यातून व्यक्त केली. आणि ह्या चर्चेमधून जे मंथन झालं त्यातून साकारली ती फोकणीच्या नावाच्या कवितेवरचं रसग्रहण. साधी गोष्ट नाही, म्हणजे 4-4 दिवस देवबाबू चर्चा करायची एका कवितेवर, साधी गोष्ट नाही. तसंच माननीय कवयित्री प्रतिभाताई इंगोले यांची कळसाचं पाणी नावाची एक कविता, ती कविता देवबाबूच्या आटोक्यात पहिल्यांदा आली नाही. मग त्याने मला फोन केला का म्हणे हे कविता वाचा म्हणे तुम्ही, मला सांगा बा म्हणे याच्याबद्दल काहीतरी. आता ते वर तो एकदा वाचल्यानं माझ्या आटोक्यात, डोक्याच्या आटोक्यात नाही आली ती कविता कळसाचं पाणी. मग आम्ही याच्यावर चर्चा केली, 2 दिवस चर्चा चालली आमची. त्यांनी वेळ सापडला, अटकलं का मला फोन करायचं, मी कविता वाचायचं, त्याच्यावर माझं मत काय आहे ते तयार ठेवायचं. आणि हे झाल्यानंतर मग आम्ही एका निष्कर्षावर पोहोचलो का ही कविता या दृष्टिकोनातून अशी लिहिल्या गेली. आणि मग त्याच्यातून साकारली देवबाबूची समीक्षा. ह्यात 2च कवितेबाबत माझा अनुभव आहे. देवबाबूनं अशा 101 कविता या प्रकारे लिहिल्या, काही थोडासा त्रास झाला असेल या बाबीला. आणि ते सगळे प्रयत्न, एवढे कष्ट उपसून जे रई आज तयार झालं, तर ते रई उद्याच्या भविष्यात एक मार्गदर्शक साहित्य म्हणून ठरेल. उद्या जो अभ्यासक येईल, उद्या वराडी भाषेच्या बाबत लिहिणारा, वराडी भाषेच्या बाबत अभ्यास करणारा जो कोणी अभ्यासक येईल, साधक येईल, त्याला हा ग्रंथ निश्चितच मार्गदर्शक ठरेल. आणि तसंही वराडीच्या साहित्य क्षेत्रात अजूनपर्यंत समीक्षण ग्रंथ उतरला नव्हता. देवबाबूच्या रईनं त्या समीक्षण ग्रंथाची पूर्तता केली, त्याची जागा भरून काढली. म्हणजे आज आमच्यात एवढं समीक्षा ग्रंथ आहे, आमच्या वराडीमध्ये समीक्षा ग्रंथ आहे, हे आम्हाला एक आत्मविश्वासानं ठामपणे सांगता येते. पण त्याच्या मागचे कष्ट त्याचा साक्षीदार होतो मी. तसंच देवबाबूच्या या रईनं एक फार मोठा गैरसमज दूर केला. तो असा का आजपर्यंत साहित्यकानं
आतापर्यंत झालेल्या साहित्यिकांनी काही धग वगैरे या साहित्यातून ह्या कादंबरीतून वराडी भाषा आली आहे, ती भावपूर्ण आहे आणि तिचा पण बऱ्याचशा साहित्यिकांना वराडी भाषा हा काव्यात्मक विनोद करण्यासाठी, विनोद निर्माण करण्यासाठी गमतीची भाषा, लोकांना हसवायचं तर वराडी कविता म्हणा, ह्या उद्देशानं झाला. म्हणजे एक हिची टिंगल उडवल्यासारखंच झालं होतं. असू शकते त्या कविता दृष्टिकोन वेगळा असन, ते काळाचीही गरज असन तेव्हाच्या, कारण लोकांनी जे पाहिजे होतं ते दिलं, ते समोर आलं आपल्या. पण देवबाबूच्या या समीक्षण ग्रंथानं हा समज फार कोलबडून टाकला, पाडून टाकला, ढासळून टाकला. कारण एवढ्या भावपूर्ण पद्धतीनं वराडीमध्ये जे समीक्षण लिहिलं गेलं, ते समीक्षा ग्रंथ कुठे हास्यास्पद तऱ्हेनं मांडलं नाही. एक तत्वज्ञान आहे, एक चिंतन आहे आणि सखोल चिंतन आहे ते. त्याच्यामुळं हा जो वराडी ग्रंथ आहे रई, हा समीक्षा ग्रंथ हा आज तरी मैलाचा दगड ठरलेला आहे आणि भविष्यातही त्याचं ते तेज चमकत राहील. तर आणि असं वाटते की अखिल भारतीय वराडी मंचानं हा जो पायंडा पाडलाय या प्रकारचं लेखन करण्याचा, ही एक खूप मोठी खांद्यावर घेतलेली जबाबदारी आहे. खूप पुण्याचंही काम आहे ते, कारण हे असं होणं गरजेचं होतं. त्याबद्दल आम्ही वराडी मधले सर्व साहित्यिक अखिल भारतीय वराडी मंचाचे आभारी आहोत. सर्व वाचक वराडी मंचाचे ऋणी राहतील, कारण या प्रकारचा पायंडा पडणं हा आवश्यक होता आणि तो पायंडा अखिल भारतीय वराडी मंचानं पाडला. आणि वराडीचं पहिलं पुस्तक रई हे तत्वज्ञान चिंतक, तत्वज्ञानच आहे, त्यात काही हे नाही आहे, म्हणजे गमती जमती असं नाही. प्रत्येक भावार्थाच्या कवितेच्या आतमध्ये जाऊन, पलीकडे जाऊन पाहून त्याचं समीक्षण केलं गेलं, त्याच्या पलीकडे नजर टाकली गेली आहे. हे कार्य एक अभूतपूर्व काम म्हणून वराडी मंचाकडे पाहिल्या जाईल. तसंच या बाबतीत मंचाकडून अशा प्रकारचं कार्य घडत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. देवबाबूला आणखी लेखनासाठी प्रेरणा देतो, त्यांना अनेक शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय वराडी. धन्यवाद काका. खरंच हे ऋषितुल्य जे तुम्ही आता बोलले ते खरोखर ऋषितुल्य काम आहे. कारण 101 कवितांचं रसग्रहण करून समीक्षण करणं हे सोपी गोष्ट नाही. एखाद्या कवितेचं रसग्रहण करायचं म्हटलं किंवा समीक्षण लिहायचं म्हटलं तर खूप त्रास होतो किंवा प्रत्येक शब्द समजून घ्यावा लागतो. हे एक तर साधी गोष्ट नाही आहे. या 101 कवितामध्ये सगळ्या प्रकारच्या कविता आहेत. लहानपणाची आठवण आहे, पोशिंदा आहे, संसार आहे, रूप आहे, वळसाहित्री आहे, माय आहे, दलिंद्री आहे, वनवास आहे, मायर आहे, उलंगवाडी आहे, वखरवाई आहे, काऊर आहे, हुरहुर आहे, अशा नामवंत आणि प्रसिद्ध साहित्यिकांच्या कविता आहे. आशयपूर्ण कविता त्यांचं समीक्षण करणं ही खूप साधी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि मंचाने हे सर्व नवोदित साहित्यिकांसमोर आणलं, हा खरंच संदर्भ ग्रंथ ठरू शकते, 100% संदर्भ ग्रंथ ठरू शकते. कारण आपल्या नंतरची जी येणारी पिढी आहे त्यांना या वराडीचा अभ्यास करायचा असेल तर हा ग्रंथ अतिशय उपयोगी आणि अतिशय कामाचा आहे. खरोखर देवबाबू तुमचे काय आभार मानावे का अभिनंदन करावं, शब्द बिलकुल निशब्द झालो बा. आता काही शब्दच नाहीत आपल्याजवळ. यानंतर या समीक्षण ग्रंथाचं मंथन करण्यासाठी मी आमच्या ताई, प्रसिद्ध म्हणजे सुगरण, मंचाच्या सुगरण आमच्या ताई आदरणीय साधना ताईंना विनंती करतो की त्यांनी या समीक्षण ग्रंथावर मंथन करावं. साधना ताई. धन्यवाद दादा. आज अखिल भारतीय वराडी मंच याद्वारे रई या काव्य संग्रहावर आज ही चर्चा आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पखाले, तसेच रईकार लुलेदादा, मार्गदर्शक आबासाहेब कडू, विजयजी बिंदोळ यांनी
अतिशय समर्पक असं आपल्या वराडीचं कथन केलं. कारण जो रस्ता आहे त्या रस्त्यावर कोणी चालते, पण नवीन रस्ता बनवणं मोठं जिगरीचं काम आहे. आणि हे जिगरीचं काम महादेव भाऊनं केलं. आता आपण पाहू समीक्षण म्हणजे काय. दोन्ही काकांना भरभरून सांगितलं, मी नवीन काय सांगणार, पण माझ्या दृष्टिकोनातून मी रई मांडते. आता समीक्षण म्हणजे एखाद्या परिस्थितीत एखाद्या कृतीचं, मग तो लेख असो कविता असो, बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करून समीक्षक त्याच्यावर लिहित असते. कवी कविता लिहिते, टाकते, वाचक वाचतात, त्याचा जो दृष्टिकोन असते तो अलग असते. पण जो समीक्षण करते त्याचा दृष्टिकोन अलग असते. आता या समीक्षणाला फार मोठा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळापासून हे समीक्षण 1818 पासून चालू झालं, ते आपल्या प्रमाण भाषेत. मग आपल्या मराठीत म वा धोंड आहेत, म द हात कंगलेकर आहेत, रणधीर शिंदे आहेत, हे ज्येष्ठ समीक्षक आहेत. अरुण साधू येईनं राजकारणाचं समीक्षण केलं. तर निळू दामले या लेखकाईनं आंतरराष्ट्रीय आपल्या जे भारताचे कसे संबंध आहेत सामाजिक संबंधाचं केलं. म्हणजे समीक्षण हे अलग अलग विषयाचं होते. तर आपल्या वराडी भाषेत देवभाऊनं आपल्या कविताईचं समीक्षण केलं. आता या रईचा विचार केला तर या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून आपण विचार करू. मग या रईसाठी देवभाऊनं त्याचा दृष्टिकोन बारीक सारीक विचार करून तो मांडला. मग काय केलं, या महादेवभाऊनं वराड इथले जे शब्द आहेत ते आपल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच मांडले. म्हणजे पहिले मुखपृष्ठ पहा, दर्जेदार झालं. मुखपृष्ठापासून विचार त्यानं आपल्या पुस्तकाचा केला, म्हणून हा त्याचा ग्रंथ मैलाचा दगड ठरील. आणि त्यानं आपला हा ग्रंथ आपल्या गावाला समर्पित केला. ज्या गावात आपण राहतो, ज्या गावात खानपान करतो, ज्या गावात जन्मलो, त्याची संस्कृती आपण स्वीकारली, त्या गावाले तिवसा गावाले त्यानं आपलं समर्पण केलं शब्दाचं. आणि पहिल्याच पानावर त्यानं जसं वैशाखचं ऊन असते, मिरगाचं पाणी येते आणि ढेकलाचा कस्तुरीचा वास सुटते, मग हे सगळं पाहून ढग पाहून मोराला थुई थुई नाचा वाटते. तसा मोर नाचते आणि मग हरिक होते. त्या मोराले जसा हरिक होते तसा हरिक महादेव भाऊले या पुस्तकाचं समीक्षण करताना झाला. म्हणजे किती मन लावून त्यानं रईचं समीक्षण केलं. मग या पुस्तकाची प्रस्तावना आपल्या मंचाचे मार्गदर्शक पुष्पराज दादा यानं केली. त्यानं मोठ्या आपल्या वराळी भाषेत, मार्मिक भाषेत त्यानं काय सांगितलं पहा, की ते म्हणतात महादेव भाऊनं अशी रई फिरवली आणि मर्माचं लोणी काढलं. मग लोणी काढलं झालं, इरझन घातलं खोबरीत आणि त्याच्यावर जाडीची जाडी साय आली. त्याच्यावर काय आली, जाडीची जाडी साय आली. काऊन की पहिल्यांदा समीक्षण करून राहिले असं या पुस्तकात कुठेच वाटत नाही. जसं आपण म्हणतो की बाबा मॅच्युअर, जे मॅच्युरिटी असते लेखनात, ते सगळं या रईच्या समीक्षणात दिसते. आता कधी कधी अनुभव असा येते की लोक म्हणतात, काय राजा तुम्ही वराडी लिहिता, शेतकरी लिहिता, बाप लिहिता, माय लिहिता, वावरावर लिहिता. मग त्याला सांगायला लागते की आम्ही असंच जगतो, आमच्या अवतीभोवतीची हेच परिस्थिती होती, लहानपणी आम्ही ज्या खस्ता खाल्ल्या, जे अनुभव आले त्याच्यावरच आम्ही लिहू. तुम्ही खोटं खोटं लिहिता, चंद्र आणतो, तारे आणतो, सूर्य आणतो, एक जणी आणत नाही. ते लिहिणं काय कामाचं. जैन लिहिणं ते राग येईल, पण ते सत्य आहे का तुम्ही सांगा. आपण जे जगतो, जे खानपान आहे, जसं राहतो, आपला पेहराव, म्हणजे आपली जे माय आहे त्या मायेवर लिहिणं चुकीचं आहे का, मला नाही वाटत. आपल्या रई ग्रंथातच पहा 101 कविता आल्या.
सगळे ना माय बाप आपलं गाव आपण साजरी करेल दिवाळी, मस्त जत्रीत जाणं, नवरा बायकोचं भांडण, सगळं सगळं लिहिलं. ज्या मातीच्या ढेकला धरणी बी टाकल्यावर गर्भार होते, तिचं गर्भार पण आपण पाहतो, ते लिहिणं चुकीचं नाही. मग जर आपण आपले अनुभव आपल्या वराळी भाषेत लिहत असू, ते कसं चुकीचं होईल? मग 101 कविता ह्या अलग अलग विषयावर आल्या. आणि हे जे पंगत आहे रईच्या ग्रंथात मांडेल देवभाऊन, मग त्यात नवोदित असो, ज्येष्ठ कवी असो, या सगळेले एकाच पंक्तीत बसवलं आणि हरेक शब्दाचं त्यानं रसग्रहण केलं. खरोखर म्हणतात सगळेजण की ते लय चिकाटीचं जिगरीचं काम आहे. हॅलो. ताईचा आवाज येतो का? हो, आवाज येते का माझा? हॅलो, येऊन राहिला. ताईचा आवाज येतो? बरोबर. हॅलो. तर या आपल्या रई या ग्रंथात हर एक विषय प्रत्येक कवीनं घेतले. मग गाव अशी, गावात अलग अलग माणसं असतात, त्या माणसाचं वागणं कसं असते, कवी बारीक सारीक विचार करून आपल्या कवितेत ते मांडते. आता जर माय विषय घेतला, आपल्या रईत मायवर लय कविता आहे की माय नाही तर काही नाही, माय नाही तर काही नाही, माय माय असली तर दिवाळी, नाही तर जिंदगानीची होई, माय असली तर दिवाळी, नाही तर जिंदगानीची होई. मग मायवर कोण नाही लिहिणार? म्हणून आपल्या रईत जास्तीत जास्त कविता मायवर लिहिल्या, आपल्या भावना अलग अलग प्रकारे रईत मांडल्या, आणि देवभाऊन त्या कडव्यांचा आपला जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ मांडला. पण हरिक या गोष्टीचं वाटते की हरेक शब्दाचा त्यानं विचार केला की हा शब्द कवीनं का मांडला शीन, त्याचा अर्थ, त्या शब्दाचं गांभीर्य. आता काही कविता गंभीर आहे, म्हणजे बापाचं जे जगणं अशी, ते कसं जगणं असते आपण सगळेजण अनुभवतो. त्याचं जगणं महादेव भाऊन त्याच्या दृष्टिकोनातून मांडलं, आणि ते वाचताखेपी आपलीच कविता वाचताखेपी आपल्याला वाटते की अरे हा तर विचार आपण लिहिलं होतं तर त्या व्यक्ती केलाच नाही. पण महादेव भाऊन तो विचार बरोबर केला. म्हणून हा जो रई ग्रंथ आहे, हा आपल्या वराळीतला शब्दा शब्दानं सजवेल ग्रंथ आहे. जशी नवरी सजते अलंकारानं, नवे नवे कपडे, मग तिले म्हणतो आपण नवरी. मग आपण कविता दिल्या, पण महादेव भाऊन आपल्या रसग्रहणातून समीक्षण करून त्या आपल्या कवितेले नवीन झाल्लर चालवली. मग हे चळवे जे झाल्लर आहे त्यानं तो ग्रंथ सजला. मग मी म्हणेन की रई लागली रई असं निघालं लोणी, रई लागली रई असं निघालं लोणी, ज्यानं वाचली रई असं भुलणार नाही कोणी, ज्यानं वाचली रई असं भुलणार नाही कोणी. याले आपल्या पुष्पराज दादानं सुंदर प्रस्तावना दिली. त्यात सांगितलं की कसा प्रत्येक शब्द देवभाऊन आपल्या दृष्टिकोनातून मांडला. मग मुखपृष्ठातले आपलं शब्द पाहू.
जे असं वाटते की आपण लहानपणी वापरत जे आता वापरत नाही ते शब्द आपल्याला वाचले की आपल्याला आठवण येते आपल्या लहानपणची, जसे पैलाळू, शियान, मनीला, सकवार, बायना असे शब्द आता आज जरी आपण वापरत नाही पण आपल्या पोरीला सांगा की हे शब्द आपल्या वऱ्हाडीतले आहेत, तुम्ही वापरा. आपण जर घरात असे शब्द वापरले तर आपोआप आपले लेकरं वापरतील. ते शब्द त्याच्या कानावरच पडले नाही तर ते कसे वापरतील? मग त्यासाठी पहिले आपल्याला वऱ्हाडी भाषा आपल्या घरात बोला लागेल, कुठे सांगा लागेल की बाबू तुम्ही बोला, हे आपली भाषा आहे, मातृभाषा आहे. आनंद या गोष्टीचा आता वाटते की पहिल्या वर्गापासून 10व्या वर्गाचं जर पुस्तक आपण मराठीचं घेतलं तर त्यात आपल्या महाराष्ट्रातल्या हरेक भाषेची एक एक पॅरेग्राफ दिला की त्या भाषेची वयक विद्यार्थ्याला व्हाव. त्यात आपली वऱ्हाडी आहे, अहिराणी भाषा आहे, कोकणी भाषा आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या हरेक भाषेचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा. मग मला असं वाटते की हरेक वर्गात का वऱ्हाडीत धडा नसाव, वऱ्हाडीत धडा, वऱ्हाडीत कविता जर असली तर विदर्भातल्या नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्याले आपल्या वऱ्हाडी भाषेची वयक होईल. मग आपण अनुवाद पाहतो की अमुक भाषेत पुस्तक होतं, मग मराठीत अनुवाद केला, इंग्रजीतला अनुवाद केला, मराठीत केला, या भाषेत केला. मग असं नाही व्हा आपल्या वऱ्हाडीचा अनुवाद कोण मराठीत नाही करा. समजा पु ल देशपांडे आहे, त्याचं पुस्तक आपण काऊन वऱ्हाडीत नाही करा, काऊन नाही करा? म्हणजे वऱ्हाडी जेवढी लिहिल्या जाईल तेवढी लोक पोहोचील, जेवढे पुस्तक निघतील लोक वाचतील तेवढा फायदा आपल्या वऱ्हाडीला होईल. आनंद या गोष्टीचा वाटते की आता नवीन पिढी वऱ्हाडीवर लिहून राहिली. आपली जे अवतीभोवतीचे आपल्या विदर्भातले नवीन जे मुलं आहे ते लिहून राहिले. कधी कधी फोन येते, मग मॅडम याच्या ऐवजी आपल्या वऱ्हाडीत कोणता शब्द असेल? ज्या बाबती वर्गात गचगंधारी धडा आहे, एका वर्गात वऱ्हाडीत आहे आपल्या, पण कन्फ्युजन असं वाटते की काही लोक म्हणतात की बा असं करा, सगळं वऱ्हाडीत नका लिहू, फक्त जे संवाद आहे तेच तुमचे वऱ्हाडीतले आहे आणि बाकीचं जे आहे ते प्रमाण भाषेतले आहे. मग आपण ते सगळं कसं वऱ्हाडी म्हणू? धड प्रमाण भाषेतही होणार नाही, धड वऱ्हाडीतही होणार नाही. मग तसं न लिहिता पुरं वऱ्हाडीत काऊन नाही लिहा असं मला वाटते. कारण ज्येष्ठ एक वेळ असंच बोलणं झालं तर ते म्हणत बा तुम्ही काय करा, तुमचे संवादच फक्त वऱ्हाडीत लिहा, बाकीचं तुम्ही प्रमाण भाषेत वापरा. काऊन बा? सगळीच जर वऱ्हाडीत लिहिली, त्या वऱ्हाडी शब्दाचा वापर केला, त्याचा अर्थ, त्यासाठी आपल्या शिवलिंग काटेकर काकानं ते वऱ्हाडधन केलं, वापरावं आपल्या विद्यार्थ्यानं, अवतीभोवतीच्या तरुण पिढीनं. रही वाचताना जर एखाद्याला वाटलं की हा शब्द आपल्याला समजला नाही तर आपला ऍप आहे, ऍपचा वापर करा. जेवढा याचा प्रचार होईल तेवढा फायदा आपल्या वऱ्हाडी भाषेला होईल. आणि हा जो समीक्षण केलं दादानं, या समीक्षण ग्रंथाचा PhD सारख्या डिग्रीले वापर व्हाव. विद्यापीठाले हे पुस्तक दादाचं सांगाव की जो वऱ्हाडीचा अभ्यास करीन त्यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून या आमच्या पुस्तकाचा वापर करा. कारण वऱ्हाडी भाषेत पहिला समीक्षण ग्रंथ हा म्या पाहिला, तोही वऱ्हाडी कविता, वऱ्हाडीतच त्याचं समीक्षण असणारा हा पहिला ग्रंथ आहे. म्हणून मी महादेवभाऊचं अभिनंदन करतो की त्याईनं एक पायवाट आता दिली. अजून समीक्षण होतील, अजून लय पुस्तकाचे समीक्षण होतील, पण हा पहिला ग्रंथ अशील ज्याचा संदर्भ लागेल की वऱ्हाडीतला पहिला हा समीक्षणाचा ग्रंथ. नवीन लोक लिहितात आणि समीक्षण केलं की त्याच त्याला की अरे नाही आपली कविता बरी आहे बा म्हणून तर भाऊनं समीक्षण केलं.
कारण कधी कधी काय होते, ज्येष्ठ लोकांच्याच कवितेचं आता लोक आपण समीक्षण MA BA सगळ्या डिग्र्या घेतो, तर ज्येष्ठ लोकांचं समीक्षण असते. पण या ग्रंथात नवीन पासून सगळे सगळे लोक समीक्षण करेल आहे. त्याच्यानं लय हरीक होते की हा आपला ग्रंथ विद्यापीठानं घ्याव, लोकांना PhD कराव, संदर्भ ग्रंथ म्हणून शेवटी महादेव भाऊचं नाव याव. म्हणून त्याचं अजून मी अभिनंदन करतो. काऊन की या रई ग्रंथाचं जे समीक्षण झालं, जे आपण वाचलं, त्याच्यावर अनेक जणांना प्रतिक्रिया दिल्या. आपले नरेंद्र दादा आहेत, ते म्हणतात वराडीचा हा पहिला बोलीभाषेचा समीक्षा ग्रंथ आहे. असं वाटते की वराडी भाषेले महादेव भाऊनं सन्मानानं मखरात बसवलं. जसं देवाले आपण मखरात बसवतो, तसं या कवितेले त्यानं आपल्या मखरात बसवलं. हे फार मोठा सन्मान आहे महादेव भाऊचा, बोली भाषेचा, आपल्या वराडी भाषेचा. मोनाताईची मोठे म्हणतात, मराठीच्या त्या विभाग प्रमुख आहे, की वराडी भाषेत हे समीक्षण जे झालं हे पाहून मला लय हरीक झाला, कारण याच्या पहिले असं कोणाचं झालं नाही. रवींद्र भाऊ महल्ले म्हणतात की हे रई जे आहे ते साक्षात देवानच लावली. देवानं रई लावली, त्याच्यावर लोणी आलं, लोण्याचं तूप झालं, जाळी साय आली, आणि ते साय आता वरप्याले सगळेजण हो तयार राहा. आणि नवीन पिढीनं ते साय वरपावच असं मला वाटते. देवकादाई म्हणतात की खरा न्याय भेटला. वराळी बोलीले खरा न्याय या ग्रंथातून कवितेले भेटेलाय. तर सदाशिव काका म्हणतात की जोरदार समीक्षण करून देवभाऊनं आपल्या जे प्रतिभा जे लपून ठेवली होती ते दाखवून दिली, की हम भी कुछ कम नाही, आपल्याला जमते बा जांगड गुत्ता मस्त. तर अखिल भारतीय वराडी मंचाचे शांभाऊ आहेत, ते म्हणतात हे रई, या रई पुस्तकाचं इतिहासात नोंद झाली पाहिजे, आणि ते होईनच, नक्कीच होईल. काटेकर काका म्हणतात की उलगडा कसा करावा एखाद्या गोष्टीचा, त्या गोष्टीच्या अंदर कसं घुसाव, आणि त्या गोष्टीत काय लपेलाय ते कसं काढाव, हे कसबीचं काम महादेव भाऊनं केलं. आणि हा ग्रंथ आपल्या समोर त्यानं मांडला. विजयजी ढाले हे तर म्हणतात की क्षितिजाच्या पल्याड जाऊन भाव विश्व जन्माले घातलं, कवितेवर संस्कार केले, म्हणजे त्याला आपण समीक्षण म्हणू. कवितेवर संस्कार, जसं लेकरावर आपण संस्कार करतो तसं ते लेकरू वागते, तसं महादेव भाऊनं हरेक कवितेवर हरेक शब्दावर आपले संस्कार टाकले आणि त्या कवितेचं महत्व वाढवलं. डॉक्टर सुनील भाऊ पखाले म्हणतात की हा मैलाचा दगड ठरीन, नक्कीच ठरीन, आपल्या विदर्भासाठी तरी. पुऱ्या महाराष्ट्रात हा आपला ग्रंथ गेलाच पाहिजे. लय माध्यम आहे, त्या माध्यमाचा वापर करून हा ग्रंथ जर गेला ना, तर लय जण आपल्या वराडी बोलीच्या इकडे वापस येतील. जे वराडी आहे शहरात गेले, पण नको बाई इथं बाई तिथं बाई, हे ग्रंथ ऐकून त्या अतिथीवर येतील, हे नक्की आपण आशा करू. तर बिंदोळ काका म्हणतात की मायच्या पायात सोन्याच्या खळावा घातल्या, महादेव भाऊनं मायच्या पायात सोन्याच्या खळावा घातल्या आणि मायले शोभिवंत केलं, असं बिंदोळ काका म्हणतात. सरते शेवटी निलेश भाऊ म्हणतात की रई हा समीक्षण ग्रंथ नवी दिशा देणार आहे. जे लोक भटकेल आहेत त्याला दिशा द्यायचं काम हा महादेव भाऊचा ग्रंथ करणार आहे. आणि अभिमानानं सगळ्याला सांगाव की आमच्याही वराडी समीक्षण ग्रंथ आहे, आम्ही बी समीक्षा करू शकतो, आमच्यातही प्रतिभा आहे, आम्ही समीक्षण करून तुमच्या पुढे मांडू शकतो, आणि आमच्या वराडीच्या शब्दात तेवढीच ताकद आहे, आणि ते ताकद आम्ही जगाले दाखवून देऊ. त्यासाठी आता जाणून बुजून प्रयत्न करावे लागतील की नवीन पिढी आपल्या वराडीच्या इकडे आली पाहिजे. म्हणून रई हा ग्रंथ नवा दिशा देणारा आहे. प्रत्येक कविता, महादेव भाऊनं केलेले संस्कार, मुखपृष्ठापासून तर शेवट लोकू त्यानं जे जोरदार त्याचं पुस्तक काढलं, आपल्याला दिलं, खरोखर त्याचं मी अभिनंदन करतो. आणि त्याच्या हातून अजून असे अनेक समीक्षण व्हाव, यश मिळो, असं
सदिच्छा अर्पण करतो. आणि माझे जे तुटके फुटके शब्द जे मला रई समजली, जेवढी मला रई समजली तेवढी मी तुमच्या समोर मांडली. मंचाचे आभार की त्याने मला बोलायला संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद ताई. ताईंनी मांडलेली एक गोष्ट लय मनाला म्हणजे खरोखर वाटली ती की आपण प्रमाण मराठीचे पण वराडीत अनुवाद करू शकतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जसं मराठीचं इंग्रजीचं मराठी अनुवाद. हॅलो 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 आपण जसं इंग्रजीचं मराठीत अनुवाद किंवा मराठीचा इंग्रजीत अनुवाद तर असं आपण प्रमाण मराठीचाही आपण वराडीत अनुवाद करू शकतो. धन्यवाद ताई. खरोखर खूप बोलकी प्रतिक्रिया आणि बोलकं मंथन तुम्ही त्या रईवर केलं. धन्यवाद. यानंतर मी रईची भूमिका मांडण्यासाठी मी देवबाबू यांना आमंत्रित करतो की त्यांनी रई संदर्भातली आपली भूमिका मांडावी. देवबाबू. आदरणीय देवबाबू. वराडी या रविवार मंथन कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी पकाले सर, आदरणीय आबासाहेब कडू, आदरणीय विजयजी बिंदोड सर, साधनाताई काळवांडे आणि या गोंडस अशा कार्यक्रमाचं निवेदन करणारे माले लाडके भाऊ प्रकाश गायकी मंडळी, आज रई या वराडी बोली भाषेत असलेल्या पुस्तकावर मंथन होत आहे. सगळ्यात पहिले ही गोष्ट खूप आनंदाची आहे आणि मंच ही गोष्ट घडून आणत आहे, हा उपक्रम घडून आणत आहे, त्याबद्दल मंचाचं खूप खूप आभार. खरं तर रई म्हणजे रई ही एक साधना आहे, साधना साहित्याची, वराडी साहित्याची, वराडी बोलीची ते साधना आहे. कारण रई या पुस्तकात ज्याही काही कविता आल्या त्या कवितेचं समीक्षण करणं माझ्या डोळ्यापुढे पहिले हा उद्देश नव्हता की आपण काही कवितेचं समीक्षण करू. हा जो रईचा प्रवास सुरू झाला हा सहज घडून आला. कारण एक दिवस सहज उज्ज्वल भाऊ विभूते याची एक कविता आपल्या मंचाच्या ग्रुपवर आली आणि एवढी सुंदर कविता होती. अख्खं गावातलं वर्णन आणि अख्खं लहानपणचं जे लहानपण तुम्ही मी सबनाईनं अनुभवलं, सगळेजण आपण जगलो. आता कसं आहे, लहानपण म्हटलं की प्रत्येक जण आपल्या लहानपणीच्या आयुष्यात दंगून जाते. ते दिवस डोळ्यापुढे येतात. त्याच्या त्या कवितेनं ते दिवस माझ्या डोळ्यापुढे आणले आणि मी बिलकुल त्या कवितेच्या शब्दांच्या मोहात पडलो आणि या कवितेवर काहीतरी लिहावं, काहीतरी कमेंट यायला आपण द्यावं, आपल्या मनातलं मत या कवितेविषयी मांडावं म्हणून मी सहज असं लिहिलं आणि लिहिता लिहिता खूप लिहत गेलो. प्रत्येक कळवं असं होतं की त्याच्यावरती कविता म्हणत होती की तू याच्यावर काहीतरी लिही. ती कविता मला पुढे पुढे ओळख घेऊन गेली, तू याच्यावर काहीतरी लिही. आणि लिहिता लिहिता खूप मोठा एक लेख तयार झाला. लिहून तो मी आपल्या मंचावर पोस्ट केला आणि पोस्ट केल्यानंतर जे काही वाचक होते मंचावरले, या वाचकाईनं त्या कमेंटले समीक्षण हे नाव दिलं की उज्ज्वल भाऊ विभूते याच्या कवितेचं हे सुंदर असं समीक्षण आहे. तरी मला कळलं का हे समीक्षण आहे, आपण जे लिहिलं हे कुठली कमेंट नाही तर या कवितेवरलं हे समीक्षण आहे. त्या दिवसपासून मला समीक्षण करायला लागलं. कारण मी याच्या आधी कोणाचं समीक्षण वाचलं नव्हतं, कोणाचं समीक्षण अभ्यासलं नव्हतं. ही जी सुरुवात आहे ती माझ्या मनातून झाली, मनातल्या उर्मीतून झाली आणि ते कवितेनं करायला भाग पाडली. हे वराडी साहित्य आहे. वराडी साहित्य हे आपली बोलीभाषा, वराडी बोलीभाषा हे ज्ञान भाषा आहे. तिच्यात एवढं मोठं ज्ञान साठवलेलं आहे
का जे कोण ते अभ्यासलं ते वाचलं तर त्याचं मन प्रफुल्लित होईल, त्याला त्याच्यातून बरचसं काही घेण्यासारखं भेटन, त्याला शिकण्यासारखं त्याच्यात भेटन. मला त्या कवितेत शिकण्यासारखं भेटलं आणि तिथून रईचा प्रवास सुरू झाला. मग असं ठरवलं की चला आपली वऱ्हाडी बोलीची चळवळ आहे, मंचाची चळवळ आहे, लोक लिहिते झाले पाहिजे. मग या लोकांनी लिहितं कसं करावं, साहित्यिक लोकांनी लिहितं कसं करावं, याच्यासाठी आपण काही करू शकतो का, या दृष्टीने मी विचार करायला लागलो. आणि हा विचार करत असताना मग असं ठरवलं, कविता सगळेच जण लिहितात, कमेंट सगळेच जण लिहितात, का नाही आपण असं करावं की ज्यानं कविता लिहिली त्याच्या कवितेची जर 2 शब्दात स्तुती झाली तर त्याला बरं वाटेल, त्याचं हात लिहिता होईल, त्याला वाटेल की चला आपली कोणीतरी कौतुक केलं, आपल्या कवितेत काहीतरी आहे वाटते, म्हणजे कोणीतरी आपल्या कवितेत लिहिते, म्हणजे आपल्या कवितेत खरोखर काहीतरी ताकद आहे असं पुढच्याला वाटावं. यासाठी आपण पुढच्याची कविता घ्यावं आणि त्याच्यावर समीक्षण लिहावं, हे एक मनात आलं. आणि मग त्या दिवसपासून ठरवलं की चला आपण लोक कसे लिहिते होतील, साहित्यिक लोक कसे लिहिते होतील, तर त्याच्यासाठी आपण त्याची कविता घ्यायची आणि त्याच्या कवितेवर आपण 4-2 ओळी लिहायच्या. त्या कौतुकपर असो किंवा मार्गदर्शनपर असो, मार्गदर्शन करणारा तर मी एवढा मोठा नव्हतो, पण आपल्या दृष्टीने आपल्याला काय बरं वाटते हे आपलं मत त्या कवितेविषयी मांडावं असं ठरवलं आणि लिहायला सुरुवात केली. आणि तेपासून मी लिहायला लागलो. मग उज्ज्वल दादाची कविता, जावेद शेख यायची दुसरी कविता, युवराज टोपले यायची तिसरी कविता, अशी 1, 2, 3 करत 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 101 कविता, 101वी कविता ती आहे विजय भाऊ पळस पगार यायची. औंधाची दिवाळी, त्या सालची दिवाळी अशी होती की दिवाळीच्या रोजी बी आमच्या नदीला पूर गेलता, म्हणजे बरसात सरलीच नव्हती, सगळे पिकं नुकसान झालं, सगळं हे जे जे काही परिस्थिती आहे, तात्कालिक परिस्थिती त्यांनी त्या कवितेत मांडली होती. खरोखर कविता तीच असते जी अनुभवाला येते, जी बाब अनुभवाला येते ती आपण त्या कवितेत मांडत असतो. मग अवताल भोवतालची परिस्थिती असो, वातावरण असो, ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन त्या कवितेत येते. कवीला जे जे वाटते तो ते त्या कवितेत लिहित असते. मग तो लिहून मोकळा होते, गोष्ट इथं सरत नाही. ती जी कविता आहे, खरं समीक्षण करत असताना त्या कवितेत आतमध्ये काय काय दडलेलं आहे हे सगळं ती कविता वाचल्यानंतर समीक्षकाला कळत असते. आणि मग समीक्षणाच्या माध्यमातून ते आपण समोर मांडायचा प्रयत्न करत असतो. ते मला जेवढं जमलं ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना सहज कविता नव्हत्या, सोप्या कविता नव्हत्या, काही असतीलही सोप्या कविता, परंतु काही काही बिंदोड गुरुजीने त्याचं वर्णन केला की आपली यायची कविता, संदीप धावडे यायची कविता, शब्द बरोबर वाचले तर अश्लील वाटतील, परंतु त्या कवितेच्या आंध्रे जर जाऊन पाहिलं तर त्या कवितेसारखी कविताच दुसरी नाही. मला असं म्हणायचं नाही की बाकीच्या कविता त्याच्या पुढे, असं नाही, पण त्या कवितेत जी काही मांडणी आहे, जे काही विषय त्यानं घेतला, हाताळला, विषय हाताळण्याचं डेअरिंग हे साहित्यिकात असलं पाहिजे. मग तो कोणताही विषय असो, गंभीर विषय असो, चिकित्सा असो, अश्लील कोणताही विषय असो, ते हाताळण्याचं डेअरिंग प्रत्येक साहित्यिकात आलं पाहिजे. वराडी साहित्यिकात तर पहिले आलं पाहिजे. आणि संदीप धावडे यानं ते डेअरिंग केलं त्याच्या कोकणीच्या या कवितेत. आता हा शब्द जर म्हटला तर हा पाहिलं तर शिवी आहे, पण त्यानं ती शिवी म्हणून वापरली नाही. कोकणीच्या म्हणजे एक योनी तज्ञ, योनीवर अभ्यास करणारा किंवा योनी संबंधित चिकित्सा करणारा डॉक्टर, त्याला त्यानं कोकणीच्या म्हटलेला आहे. आणि हे सगळं केव्हा कळलं, मी 10 वेळा त्या कवितेला वाचलं, पहिल्यांदा तर ती कविता माझ्या डोक्यात घुसली नाही. मग घुसाचा मी प्रयत्न केला, 8-10 दिवस सतत वाचत राहिलो. दर दिवस निघाला की पायटीत झाकीत उठून ते पहिल्यांदा एक खेप कविता वाचायची की हा शब्द असा कोण, हा म्हणजे नेमकं कवितेला काय म्हणायचं, कवीनं असे शब्द कोण वापरले. दादा विचार करत होतो, मला जे नाही जमलं मी दुसऱ्याचं मार्गदर्शन घेत होतो. आमचे विजू भाऊ आहेत, रवींद्र दळवी आहेत, श्यामभाऊ आहेत, अशा जाणकार मंडळीचं मी मार्गदर्शन घेत होतो आणि पुढे जात होतो. असं करता करता एक अशीच आव्हानात्मक कविता म्हणावं लागेल, ती म्हणजे डॉक्टर ममता आपला प्रतिभा इंगोली यायची कैसाचं पाणी नावाची कविता. नाव सुंदर आहे पण कवितेतला आत्मा हा खूपच गरभरीत आहे. कैसाचं पाणी या कवितेत लेकीचा विषय हाताळला की कैसाचं पाणी लेकीच्या डोक्यावर पडल्यावर खरी लेक उजळते, हा त्या कवितेत अर्थ दडलेला आहे. सगळ्यात पहिले तर मला हे समजलं नव्हतं. वरवर कवितेचा उल्लेख असा होता की लेख सुंदर आहे,
लग्न होऊन झाली, दारात गेली आली. आज लोक मी हेही पाहिलं होतं, अक्षिता टाकल्या म्हणजे लग्न संपलं, सुलग्न लावलं म्हणजे लग्न संपलं, होमाचे फेरे मारले म्हणजे लग्नाचा विधी पूर्ण अटपला, आणि कन्यादान केलं म्हणजे पूर्ण विधी अटपला. हे सगळं मी पाहिलं होतं. पण या कवितेच्या रूपानं मला स्वतःलाच एक विषय समजला की खरं लग्नाची जे संस्कार आहे, जो विधी आहे, तो कुठे संपते, कुठे पूर्ण होते, हे या कवितेनं मला सांगितलं. तो म्हणजे की कैसाचं पाणी, ज्या वेळेस सगळा काही विधी पुरा होते, हा विधी पुरा झाल्यानंतर देवकुंडी असते लग्नात, ती देवकुंडी नवरी नवरदेवाच्या हाताने हलवल्या जाते, आणि त्या देवकुंडीतल्या पाणी, ते देवकुंडी म्हणजे कैस लग्नाचा मांडलेला, त्या देवकुंडीतलं पाणी नवरीच्या डोक्यावर टाकल्या जाते, त्यावेळेस खरी लेक उजळल्या जाते. हे प्रतिभाताईनं आपल्या कवितेत मांडलं. तर अशा अनेक कविता आहेत ज्याच्यात अर्थ, आता खुद्द बिंदुळ गुरुजीचीच कविता आहे, त्याच्यात लावडीन हा शब्द आला, पहिल्यांदा मला तो समजला नव्हता. आहे आपल्या डोळ्यापुढचा शब्द, गावात सर्रास वापरला जाते, डोळ्यापुढचा शब्द आहे, पण पहिल्यांदा लक्षात नव्हता की लावडीन म्हणजे काय. मग नंतर लक्षात आलं की हा लावडीन याचा अर्थ असा आहे की एखाद्या माणसाला बैकवणारी एखादी बाई किंवा असं काही, हे जे या अनुषंगाने जो काही शब्द वापरला होता, हे असे अनेक शब्द आहेत वराडीतनी भरलेले. त्या अनेक कवीच्या कवितेत हे असे शब्द आले आहेत, आणि रईच्या रूपाने ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तर असा हा रईचा प्रवास सुरू झाला, आणि मंचाच्या वर येऊन हात ठेपला. मंचातल्या कवीचं, मंचातलेच नाही तर मंचाच्या बाहेरच्या कवीची पण मी कविता याच्यात घेतल्या, आणि त्याचं समीक्षण केलं. मी प्रत्येकाला कविता मागत जायचो, आणि मागून काही लोक पाठवत होते, काही लोक पाठवतही नव्हते. मी डबल विचारणा करायचो, डबल काही लोकांना पाठवल्या, काही लोकांना पाठवल्याच नाही. म्हणायचं हा काय माणूस आपल्या कवितेवर लिहिणार, काही लोकांचा असा समज होत होता, म्हणून मी ती गोष्ट तिथे ठेवून दिली आणि दुसऱ्याला संधी दिली. आणि जाणकारच नाही तर लहान मोठे सबन लोक, बऱ्याच मंडळींनी मला म्हटलं की देव बाबू 50च कविता घ्या, 50 कवितेचं एक पुस्तक काढा. पुस्तक काढणं तर माझ्या डोक्यात पहिलं नव्हतं, पण लिहित गेलो, 30-40 कविता झाल्या. मग लोक, आपल्या साहित्यिक लोकातूनच एक म्हणणं असं आलं, आमचे उमेश भाऊ जोरात आहेत, त्याईनं म्हटलं की देव बाबू ह्या एवढं सुंदर काम करून राहिले तुम्ही, या गोष्टीची आमच्या कवितेत एवढं सुंदर रसगन करून राहिले, याची कुठंतरी आमच्याकडे संग्रही असलं पाहिजे, असं काहीतरी करा, तुम्ही याला पुस्तक रूपात बाहेर काढा. आणि पुस्तकाची मागणी सुरू झाली. मग ठरवलं 50 लोकांनीच कहून, 50 लोकच म्हणते की नाही, वराडीतल्या पहिल्या समीक्षा ग्रंथात आमच्या कवितेचा समावेश आहे. हे 101 लोकांना म्हणाले भेटलं पाहिजे, 101 लोक त्या एका पंक्तीत बसले पाहिजे की नाही, आमच्या 101 लोकांची कविता या पुस्तकात वराडीच्या पहिल्या समीक्षण ग्रंथात आहे, आणि तेवढ्या लोकांना संधी भेटली पाहिजे. तेवढ्या लोकांची कविता मायाच्यानं समीक्षण करून 4 चौघाच्या पुढे ती मांडली गेली पाहिजे, आणि 4 चौघाची थाप त्या कवितेला भेटली पाहिजे, असा मला उद्देश होता. म्हणून 101 कविता हाती घेतल्या, त्याच्यावर लिहिलं. मग आता काही कविता चांगल्या होत्या, काही कवितेचे वेगळे अनुभव आहेत, तर ते सगळे अनुभव मी पाठीशी घेऊन जिथे काही मला वाटलं, मी अशी एकांगी समीक्षा न होता की नुसतं बस स्तुतीच होते, अशी एकांगी समीक्षा झाली नाही पाहिजे, याचंही भान मी जपलं. आणि जिथं मार्गदर्शन करता येईल की नाही, ह्या कवितेत मी अशी दुरुस्ती पाहिजे होती, मी असे टोले सुद्धा त्या समीक्षणात मारलेले आहेत. आता ते काहीले कसे समजले कसे नाही, हे प्रत्येक कवीचा तो भाग आहे. तर म्हणून मग हे समीक्षण एकांगी होऊ नये याचाही मी विचार केला, आणि असं करत करत हा रईचा प्रवास आज इथपर्यंत येऊन टेपला. रई 1 वर्षाची होऊन गेली, प्रकाशित होऊन विद्यापीठात प्रकाशित झाली, आणि आज 3 पुरस्कार रईले महाराष्ट्रभरातून भेटले. नांदेडवरून साहित्य सन्मान पुरस्कार भेटला, त्याच्यानंतर इचलकरंजी इथून साहित्य भूषण पुरस्कार भेटला, याच्यासाठी मला सृष्टी फाउंडेशनच्या इकडून रईसाठी साहित्यरत्न पुरस्कार भेटला. असा अनेक पुरस्कार या रईनं घेतले. आणि सांगायचं महत्वाची गोष्ट अशी की नांदेड विद्यापीठ आणि नाशिक विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठानं रईची दखल घेतली. संदर्भ ग्रंथ म्हणून रईचं नाव त्यानं ऍक्सेप्ट केलेलं आहे. एका विद्यापीठाचं पत्र आलं, आणि एका विद्यापीठानं तोंडी आपल्याला फोन करून तसा सूचना तशी माहिती आपल्याला दिलेली आहे. असा हा रईचा प्रवास आहे. तुमच्या सगळ्याच्या मिळून हा झाला. बरोबर मला या गोष्टीचा आनंद वाटते. नुसतं या कवित मी माझा विषय असा असते की आपली बोलीभाषा कशी पुढे जाईल, तिला कसं पुढे नेता येईल, त्याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो. म्हणून रईमध्ये समीक्षणाचा प्रयत्न केला, आणि
आता याच्या पुढे असा प्रयत्न आहे की असं काही लिखाण की जेणेकरून वराडीचं सगळ्या प्रकारचं साहित्य आपल्याला देता येईल, लोकांपुढे ते ठेवता येईल, म्हणून एक काव्य संग्रह मी आता याच्या पुढे सर्व नावाचं प्रकाशित करत आहोत. जवळपास काव्य संग्रहाचं काम झालं. त्या सर्व नावाच्या काव्य संग्रहात जवळपास वराडीतल्या कवितेच्या 12 प्रकाराचं काव्य त्या काव्य संग्रहात मी घेतलंय. अभंग असतील, हस्ताक्षरी असन, गवळण असन, पवाडा असन, ओव्या असतील, पायना असन, अशा प्रत्येक जवळपास 12 प्रकारच्या काव्याचं मी कविता या सर्व या कविता संग्रहात घेतलेला आहे. लवकरच ते तुमच्या पुढे आणण्याचा मी प्रयत्न करतो. एवढं बोलून या पुस्तकावर या आपल्या अखिल भारतीय वराडी साहित्य मंचानं चर्चा घडवून आणली. अशा चर्चा प्रत्येक वराडी पुस्तकावर झाली पाहिजे, होतील अशी अपेक्षा करतो. म्हणजे वराडीचं जे सोनं आहे त्या चर्चेतून आपल्याला बाहेर काढता येईल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद देव सर. राष्ट्रसंतांनी सांगितलंय की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वा माझी या योगे. संदर्भ ग्रंथ म्हणून 2 विद्यापीठांनी त्याला मान्यता दिली. तसं पत्रही तुम्हाला एका विद्यापीठाचं आलं. अतिशय अभिमानाची गोष्ट मंचासाठी, तुमच्यासाठी आणि वराडी साहित्यिकांसाठी सुद्धा. खरोखर खूप म्हणजे अभिमान काय बोलावं शब्दच नाही आहेत. तर या ग्रंथामध्ये, या समीक्षण ग्रंथामध्ये खूप वेगवेगळ्या कविता आहेत. संसाराच्या आहेत, रूपाच्या आहेत. श्यामभाऊनं त्यामध्ये रूप नावाची एक कविता आहे. तू या रूपानं व मले केलं असं वेळ पिस, माया डोळ्याच्या पुढे सदा रूप तुय दिस. पुष्पराज दादांनी अशी संसार कवितेत अशी काय खेळत बाई, बागे पुढे आळसा पाहून तुझे गाठ बांधली गळ्या, राय संसारी जुळून. म्हणजे एकाहून एक अशा कविता आणि त्याचं समीक्षण यांनी केलं. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. एकदम शेवटचा टप्पा. अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्राध्यापक सुनील पखाले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या समीक्षण ग्रंथावर आपलं मंथनात्मक, प्रतिक्रियात्मक मत मांडावं. आदरणीय पखाले सर. सर्वांना जय वराडी. अखिल भारतीय वराडी साहित्य मंच अकोला द्वारा आयोजित वराडी साहित्य जागर अंतर्गत आपल्या वराडी मंचाचे सचिव प्राध्यापक देवबाबू लुले यांच्या रई वराडी समीक्षा ग्रंथावर आधारित रई आणि वराडी काव्य मंथन या विषयावरील आजचं हे चर्चासत्र. या चर्चा सत्रामध्ये सहभागी असणारे मान्यवर रईकार माननीय प्राध्यापक देवबाबू लुले, सहभागी वक्ते ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय आबासाहेब कडू, ज्येष्ठ कवी लेखक सन्माननीय विजयजी बिंदोड सर, प्रसिद्ध कवयित्री आपल्या मंचाची बहीण साधनाताई काळबांडे, अतिशय उत्कृष्ट असे निवेदन करणारे निवेदक श्री प्रकाशजी गायकी, कोर कमिटीचे सर्व सन्माननीय मंडळी, मान्यवर मंडळी आणि या चर्चासत्रात उपस्थित मायसबन भाऊ बहिणी, सर्वात पहिले या मंचाचे मी मनापासून आभार मानतो की मला अध्यक्षाचा मान देऊन मी त्या योग्यतेचा आहे असं समजून मला या चर्चासत्रामध्ये बसविलं. मित्र हो, आज पावतर म्या साहित्याचे लय मंच व्यासपीठ सभा संमेलन पाहिली
मराठी विषयाच्या परिषदाही पाहिल्या, काही ठिकाणी सहभागी पण झालो, पण हा आपला वराडी मंच असा आहे की एक ध्येय ध्यास ठेवून, मनात एक दूरदृष्टी ठेवून समाजामध्ये घडणारी प्रत्येक घटना, निर्माण होणारी साहित्य कृती, साहित्य प्रकार आणि अनेक अशा उपक्रमाच्या नोंदी ठेवून त्याचा दस्तऐवज तयार होऊन ते नवीन पिढीच्या पर्यंत कसा पोहोचेल, त्या हातापर्यंत कसा पोहोचेल याचा नेहमी विचार करते. आणि या उदात्त विचारानं हा मंच पाऊल टाकते. खरोखरच या मंचाला मी सलाम करतो. मी नेहमी विचार करतो की श्याम भाऊनं आणि त्यांच्या संघ काम करणारे जे शिलेदार आहेत, वराडीचे शिलेदार, याने जर हा मंच उभा केला नसता, हा जीवाचा कातोडा जर केला नसता, तर आमच्या सारख्या वराडी माय बोलीच्या लेकरायचं काय झालं असतं. पहिलेच आपली वराडी माय बोली ही बोली भाषा म्हणजे इतरांच्या दृष्टीनं हिणकस अशी मानल्या गेलेली ही भाषा, या माय बोलीचा पन्हा टाकला गेला असता. या मंचानं अस्सल ताकदीनं जिकरीनं लिहिणारे जे लेखक आहेत, कवी आहेत, या कवींना निर्माण केलं, ही सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू आपल्याला म्हणावी लागेल. आणि अशाच या साहित्य कृतीचा गौरव आज या चर्चेच्या रूपाने होताना आज आपल्याला दिसत आहे. मी तर याच्याही पुढे जाऊन असं म्हणेल की हा वराडी मंच म्हणजे माणसाच्या जगण्याची एक थेरपी ठरलेला आहे. आणि हे सुंदर विवेचन आणि सुंदर मंथन जेव्हा या मान्यवरांनी, या अभ्यास वक्त्यांनी केलं, तेव्हा मात्र मला आता याची पूर्णता खात्री झाली. या मंचाचे ज्येष्ठ साहित्यिक कडू यांनी तर एकदम स्पष्टपणे सांगितले की कविता ही कवीची मध्यवर्ती जागा असते, ते ठिकाण असते. सुरुवातीला त्यांनी समीक्षा कशी असायला पाहिजे, समीक्षक नेमका काय करतो, तो अर्थग्रहण करतो, तो गुणग्रहण करतो, तो मर्मग्रहण करतो, सौंदर्यग्रहण करतो, आणि त्यानंतर तो रही लावतो, विचारांची रही लावतो. आणि समीक्षक हा प्रतिभा बाहेर काढण्याचं काम करतो, कवितेला कंगोरे देण्याचं काम करतो, अशी त्यांनी समीक्षणाची बाजू, समीक्षकाची बाजू काय असते हे मांडताना त्यांनी सांगितलं. आणि याचा प्रत्यय आबासाहेबांना रई हा देवबाबूंचा समीक्षा ग्रंथ वाचताना पाणोपाणी आणि पदोपदी आलेला आहे. मग देवबाबू असामान्य व्यक्तिमत्व कसं ठरते, त्या रईमध्ये ज्या कविता आलेल्या आहेत त्या कशा विविधांगी आहेत, याचा विचार, याची चर्चा त्यांनी या माध्यमातून केलेली आहे. आणि विशेषतः रई वाचल्यानंतर रईवर रई हा अभंग वजा देवमाला या रूपाने त्यांनी ते साहित्याची निर्मिती सुद्धा केलेली आहे. ते म्हणतात की दह्या ताकाची रही नाही, हे समुद्र मंथनातून तयार झालेली ती रही आहे. त्यांनी गोंधन, प्रमोद आंबटकर, श्याम भाऊंची कविता, अनिकेत देशमुखांची वराडीचं गोंधन, या कवितांचा त्यांनी दाखला दिला. आणि ही वराडी बोली
अभिजात असल्याचा दर्जा, जुनं वैभव मिळवून देणारी ही जी रई आहे, हा जो समीक्षा ग्रंथ आहे, हा कसा ठरणार याचं सुद्धा सुंदर विवेचन केलेलं आहे. बिंदोड सरांनी सांगितलेलं आहे की वराडी भाषेतला पहिला समीक्षा ग्रंथ या रईच्या रूपाने आलेल्या साधनाताईंनी सुद्धा या बाबतीत उल्लेख केलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये साहित्यामध्ये वराडी भाषा ही गरजेपुरती बोलल्या गेली होती, संवादापुरती बोलल्या गेली होती. हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रकर्षाने दाखवलेलं आहे. आणि बिंदोड सरांनी जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की रईमध्ये वराडी शिवाय दुसरा कोणताही शब्द दिसत नाही, हे याचं अस्सलपण त्यांनी या ठिकाणी नमूद केलं. कवी काय करतो का भावनांचं प्रकटीकरण करत असताना घागरीत सागर भरणं हे कवितेचं काम आहे. सारा भावार्थ आशय या रईच्या निमित्ताने प्राध्यापक देवबाबूंच्या समीक्षणाच्या निमित्ताने आज वाचकापुढे आलेला आहे. कवीच्या भावना विश्वाच्या पलीकडे जाऊन समीक्षकाचं काम कसं सुरू असते याचा सुद्धा त्यांनी अनुभव केलेला आहे. संदीप धावडेंच्या कवितेचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. प्रतिभाताई इंगोले यांच्या कवितेचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि विशेषतः या रईच्या माध्यमातून, या समीक्षा ग्रंथाच्या माध्यमातून तो आतापर्यंत समाजामध्ये, या साहित्य क्षेत्रामध्ये जो गैरसमज आहे, तो गैरसमज सुद्धा या देवबाबूंच्या समीक्षा ग्रंथातून या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी तर या ठिकाणी फार सुंदर उल्लेख केलेला आहे की रई हा समीक्षा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचं तत्वज्ञान आहे, विशेषतः जगण्याचं तत्वज्ञान आहे, चिंतन आहे. असंच तेज चमकत राहील. त्यांनी पुण्याचं काम केलं आणि हे होणं फार गरजेचं होतं. एक चांगला पायंडा पडला याचाही या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. साधनाताईंनी सुद्धा नवीन रस्ता बनवण्याचं काम, बारीक सारीक गोष्टी त्यांनी टिपण्याचं काम, समीक्षेचा इतिहास, तर पुष्पराज दादा गावंडे यांच्यापासून त्यांनी आपल्या बोली भाषेमध्ये आपले जे विचार आहे ते विचार त्यांनी मांडले. एकाच मग भेदभाव न करता अनुभवी साहित्यिकांपर्यंत त्यांनी या रई ग्रंथामध्ये स्थान दिलेलं आहे. शब्दातला ग्रंथ म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. विद्यार्थ्याला वराडी भाषेची ओळख व्हावी, जेवढी लिहिल्या जाते तेवढीच बोलल्याही गेली पाहिजे. बोली भाषेमध्ये अनुवादित पुस्तकं यायला पाहिजे, हा महत्वाचा आणि कळीचा जी भूमिका आहे, त्यांची असणारी मनातली जी कळवळ आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. ते सुरुवातीलाच बोलताना म्हणाले की रई म्हणजे हा एक वराडी भाषेतील साधना आहे. आणि त्यांना जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा उज्ज्वल भाऊ विभूतींच्या कवितेतून त्यांना मिळालेली. आणि वराडी भाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे. या रईचा प्रवास कसा सुरू झाला, हे रई समीक्षा ग्रंथ लिहिण्यामागे त्याचा उद्देश काय होता, हेतू काय होता, साहित्यिक लोक, या मंचावरचे लेखक कवी लोक कसे लिहिते झाले पाहिजे, हा प्रवास अतिशय आपुलकीने, अतिशय तळमळीने त्यांनी मांडून आपल्याला दाखवलेला आहे. मित्र हो, मला
या निमित्ताने सांगायचं आहे की समीक्षा करणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. की कोणताही साहित्यिक आपल्या प्रतिभेच्या तंद्रीमध्ये घटकाभर परकाया प्रवेश करून वर्तमान आंदोलने तो रेखाटण्याचा प्रयत्न करतो आणि तो मोकळा होतो. साधं उदाहरण जर द्यायचं झाल्यास, जसं आभाळ भरून आल्यावर धो पाऊस बरसून ते आभाळ मोकळं होते, पण मात्र त्यानंतर सृष्टीमध्ये होणारे बदल स्थित्यंतर परिणाम जाणवायला लागते. तसंच समीक्षणाच्या बाबतीत सुद्धा आहे, समीक्षकाच्या बाबतीत सुद्धा आहे. समीक्षकाची एक भूमिका असते, समीक्षकाची एक दृष्टी असते, त्याची भूमिका ही तटस्थ असते. साहित्यिक फक्त तेवढ्या पुरता त्या अनुभवाचा आनंद घेतो, अनुभवाचा आस्वाद घेतो. परंतु ती कलाकृती निर्माण झाल्यानंतर काही दिवसांनंतर कालांतरानं जेव्हा एखादा समीक्षक त्या साहित्य कृतीकडे पाहतो, तेव्हा त्या साहित्य कृतीकडे पाहत असताना त्याला तीनही काळाचं भान पाहिजे असते. भूत, भविष्य आणि वर्तमान काळ या तीनही काळाचे संदर्भ त्याच्या पुढे असते. तीनही काळाची चौकट त्या समीक्षकाच्या पुढे असते. तशी निर्मितीच्या वेळेस मात्र राहत नाही. म्हणून सर्वात प्रथम समीक्षकाला तटस्थ असावं लागते आणि हे तटस्थपणाचं जे व्रत आहे, हे तटस्थपणाचं व्रत प्राध्यापक देवबाबू लुले यांनी मात्र सांभाळलेलं आहे. जराही इकडे तिकडे तोल न जाता त्यांनी आपली समीक्षणाची जी भूमिका आहे ती समीक्षणाची भूमिका बजावलेली आहे. मागे बिंदोड सरांचं माझ्याकडे पुस्तक आलं, गुडळीतल्या वाफा. मी ते पुस्तक वाचलं, एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं. परंतु मला मात्र एकाएकी ते पुस्तक समजलं नाही की त्यावेळेस आपण लिंक लावतो त्यावेळेस की बघ त्या लेखकाची भूमिका काय असेल, त्या कवीची भूमिका काय असेल. सर्वात प्रथम त्या साहित्यिकाच्या मनात जावं लागते, अंतःकरणात जावं लागते की त्याला काय वाटलं असेल, त्याला काय जाणवलं असेल. आणि त्यानंतर या वर्तमानाचं भान ठेवून, तर समीक्षणाचा जो ग्रंथ असतो त्या समीक्षणाचा ग्रंथ याचं काम फार महत्वाचं असते आणि मोलाचं असते, कारण ते दिशादर्शक ठरत असते. नवीन पिढीला ते दिशा देण्याचं ते काम करत असते, येणाऱ्या प्रवाहाला ते दिशा देण्याचं काम करत असते. मग एवढा समतोल सांभाळणं हे साधी आणि सोपी गोष्ट नाही. आणि या रई ग्रंथातल्या आता मागेच उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये, आजच्या याच्यात किती विषय आहेत तो. सामाजिक विषय आहेत, राजकीय विषय आहेत, आर्थिक विषय आहे, सांस्कृतिक विषय, सगळ्या प्रकारचे विषय, हे मानवाच्या जीवनाशी निगडीत असणारे सर्व विषय, मानवी जीवनातल्या भावभावनांचे सर्व आंदोलन, स्पंदन त्या कवितांमध्ये आहे. आणि त्या वेगवेगळ्या मूळच्या कविता आणि त्याच्यावर समीक्षण, आणि तेही एका व्यक्तीकडून. कदाचित एखादी कादंबरी जर असेल, एखादा कथा संग्रह असेल, तर विशिष्ट दिशेने तो जाणारा असतो, विशिष्ट प्रवाहाने जाणारा असतो. कारण त्या लेखकाची ती थीम असते की सुरुवात तिथे करायची कादंबरीची आणि शेवट मला त्या पद्धतीने करायचा आहे, त्याचं ते ठरलेलं असते. परंतु मात्र कवितेच्या बाबतीत, कवितांच्या विशेषतः बाबतीत तसं होत नाही.
एकाच कवितेवर जर आपल्या भाष्य करायचं जर असेल तर कस लागतो. परंतु प्राध्यापक देवबाबूंनी 101 कवितावर, ज्याला आपण 100 बडकर 1 म्हणतो, या कवितेंवर समीक्षण करणं ही साधी गोष्ट नाही. या वराडी मंचाने हा इतिहास रचलेला आहे. आणि हे आजचं चर्चासत्र, आजचा उपक्रम हा 29वा आहे. अचंबित करणारी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या मंचावरचा प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती हे आपलं कामधाम सांभाळून, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून या वयामध्ये अशा प्रकारचे उपक्रम करते, उपक्रम राबवते, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे केवढी मोठी तळमळ असेल. श्याम भाऊ आणि सोबत असणारे जे धुरकरी, पुष्पराज दादा गावंडे सारखे मान्यवर मंडळी, शेळके सरांसारखे पाठीराखे, आणि विशेषतः या मंचाचं मला वैशिष्ट्य एक वाटते की इथे दुजाभाव कोणत्याही प्रकारचा नाही. मग पळस पगार सरांपासून तर प्राची मोहोळपर्यंत आपल्याला दिसते, त्या नारांजे त्या मुलीपर्यंत आपल्याला या ठिकाणी दिसते. केवढी मोठी जादू आहे, केवढी मोठी ही किमया आहे. आज माझे 2 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, त्याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. एमफिलचा विषय सुद्धा नागपूर विद्यापीठामध्ये झालेला आहे. ही देणगी कशाची आहे, ही प्रेरणा कशाची आहे, ही ऊर्जा कशाची आहे, ही प्रेरणा, ही देणगी, ही ऊर्जा या वराडी मंचाची आहे. म्हणून या मंचाचे मानाव तेवढे आभार. पण एकच प्रकार इथे हाताळल्या जात नाही, या निमित्ताने मला सांगायचं आहे. दुसराही एक विषय प्रकार मला या मंचावर आवडतो, आणि तोही संशोधनाचा आणि समीक्षणाचा विषय होणारा प्रकार या मंचावर सुरू आहे. तो म्हणजे स्तंभ लेखनाचा प्रकार. देवबाबू सर, तुम्हाला माझी वैयक्तिक आणि अशी विनंती राहील की तुम्हाला एक दृष्टी आहे, तटस्थ अशी दृष्टी आहे, त्या तटस्थ दृष्टीतून थोडंफार या स्तंभ लेखनाकडे सुद्धा आपण पाहावं. कारण तुम्ही ते सांगितलेलं आहे की तुम्ही आता नवीन कार्य हाती घेतलेलं आहे. तर नवीन हा 12 प्रकार असणारा जो काव्यसंग्रह आहे, तो काव्यसंग्रह येत आहे. आम्हालाही या गोष्टी करता येते, परंतु या नोकरीमध्ये एवढा वेळ मिळत नाही, कारण अनेक प्रकारचे काम आणि जबाबदाऱ्या आहेत. तुमच्या मागे सुद्धा ते काम आणि जबाबदाऱ्या आहेत. म्हणून आपण या गोष्टी कराव्या. आणि एक या निमित्ताने थोडस विषयांतर झालं तरी चालेल, कारण आतापर्यंत वक्त्यांची जी भूमिका होती, वक्त्यांचे जे विचार होते, तेच विचार रईच्या बाबतीत माझे सुद्धा होते. वेगळे विचार असू शकत नाही, थोड्याफार फरकाने 19-20 कदाचित असू शकते, कारण बरंच काम माझं हलकं झालेलं आहे. परंतु मात्र एक धोका होण्याची शक्यता आहे की जेव्हा अखिल भारतीय वराडी मंचावर मी जातो आणि ते पाहतो, तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की लिहिणारे ते खूपच, परंतु कधी कधी मात्र आपल्या साहित्यिक कृतीकडे थोडस तकलादू पद्धतीने आपण पाहतो. कारण हे समाज माध्यम फार वेगळं आहे. त्या समाज माध्यमाच्या मोहपाशात पडण्याची जास्त भीती आपल्याला आहे, जास्त धोका आहे. त्या धोक्यापासून आपल्याला दूर करायचं. आणि तो धोका कोणता मी तुम्हाला सांगतो की आज जर मी माझी कविता जर पाठवली त्या मंचावर, कविता चांगली आहे, प्रत्येकाला वाटते आपले लेकरू आपल्याला प्यार असते, मग ते कसंही असते, परंतु त्याच्यावर जर 1-2 दिवसात जर अभिप्राय मिळाला नाही, प्रतिक्रिया मिळाली नाही, तर आपण मात्र नाराज होतो. आपल्या इतिहासाकडे जात्या साहित्याचे माध्यम नव्हती.
आपल्या साहित्याचं काय होईल याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. आपण अभिप्रायाची, प्रतिक्रियाची आपण वाट पाहतो. जर अभिप्राय मिळाले, प्रतिक्रिया मिळाल्या तर आपल्याला बरं वाटतं, पुन्हा आपण जोमाने लिहितो. आणि कदाचित जर त्याची दखल घेतल्या गेली नाही, दखल प्रत्येकच घेते. मी 2 दिवसाचं, 3 दिवसाचं मी वाचतो. तर एखादा लेख, एखादी कविता जरी मायाकडून जर चुकली तर मला काहीतरी वाटते की हरवल्यासारखं वाटते. कारण या मंचावरचं साहित्य मी माझ्या जगण्याची थेरपी मानतो, लक्षात घ्या. फार मी धाडसाने विधान करतो. म्हणून या व्यापामध्ये, या थोड्याशा जबाबदाऱ्यामध्ये जर समजा प्रतिक्रिया वगैरे येत नसेल तर मात्र नाराज होऊ नका, हिरमसू नका. आपला प्रतिभेचा जो पाना आहे, तो प्रतिभेचा पाना आपल्याला सतत कायम ठेवायचा आहे आणि दस्तऐवज द्यायचा आहे. तर पुस्तक रूपाने येऊ द्या. खूप सुंदर कविता असतात की जे आजपर्यंत मलाही जमलं नाही, तशा प्रकारच्या कविता आहेत. परंतु आपण फक्त लिहितो, कागदावर लिहितो, तेवढंच आपलं काम नाही. तो दस्तऐवज झाला पाहिजे, त्याचं पुस्तक निर्माण झालं पाहिजे. की आपल्याला माहिती का, आपला मंच करते. जर एखाद्याची आर्थिक अवस्था जर नसेल तर पाठबळ देण्याचं काम सुद्धा हा वऱ्हाडी मंच करते. म्हणून जे आपल्या जवळ साहित्य असेल ते साहित्य पुस्तक रूपाने येऊ द्या. जर आपल्याला जर ती तंत्रज्ञानाच्या काळामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, मायबोली जर आपल्याला टिकवायची असेल तर पुस्तक रूपाने येणं महत्वाचं आहे. आज नाही उद्या दखल घेतल्या जाईल, कधीतरी ही दखल घेतल्या जाईल की जी दखल आज देवबाबूच्या रईने घेतलेली आहे. त्यावेळेस देवबाबूला वाटलं नव्हतं. विज्वल विभूतींची कविता वाचल्यानंतर त्याने सहज लिहायला सुरुवात केली. कास्तकाराच्या आत्महत्येवर मी कास्तकाराने लिहिलं. एमफिल पीएचडीचा एक पुस्तक विषय झाला. मला असं वाटलं नव्हतं. तर माझी एक तळमळ होती. दिवाळीच्या दिवशी 5 कास्तकारांनी आत्महत्या केली. मी अस्वस्थ झालो होतो. स्वतःला दार बंद करून मी ते लिखाण केलं होतं. 8 दिवसात ते पुस्तक लिहिलं. हे त्या पुस्तकाचं काय होईल, पुरस्कार मिळेल की नाही, बक्षीस मिळेल की नाही, याचा मी कधीही विचार केला नाही. आज सोनियाचा दिवस त्या वऱ्हाडी मंचाने रईच्या रूपातून दिलेला आहे. आज देवबाबूंचं वय पहा, परंतु केवढी मोठी प्रगल्भता आहे. त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या समीक्षेमध्ये केवढी मोठी प्रगल्भता आहे. हे व्याख्यानासारखी गोष्ट आहे. ही साधी गोष्ट नाही. हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व बघा, जो उल्लेख केलेला आहे तो नक्कीच खरा आहे आणि सत्य आहे. आणि याच्या मागे आपल्या मंचामध्ये जे प्रेरणादायी लोक आहेत, त्यांचा पाठिंबा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. हे आपण लिहित झालं. आणि जे अस्सल असेल आणि अस्सलच आहे सगळं. आपल्या इथे तर खोटं नाही आहे, सगळं बावन्न कशी आहे या मंचावर. तर अनेक मंचाशी मी जोडल्या गेलेलो आहे. म्हणून असं लिखाण येऊ द्या. जर आपल्याला पुन्हा सांगतो, जर दिवसा जर द्यायचा जर असेल तर PhD चे विषय आपल्या मंचातूनच मिळणार आहे आणि ते विषय तयार आहे. मी सांगतो, अनेक या साहित्यिकांजवळ, कवीजवळ, लेखकांजवळ एवढं मोठं साहित्य, जबरदस्त साहित्य आहे. तर अनेक मी साहित्याचे पुस्तक वाचलेले आहे. फक्त त्याला पुस्तक रूपात येणं महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाने जे काही असेल ते लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जमो न जमो, समीक्षा आहे की नाही हे आपण त्याचा विचार करायचा नाही. देवबाबूचा आदर्श, देवबाबूचा पायंडा, पायावर पाय ठेवून, पावलावर पाऊल ठेवून आपल्याला मायबोलीचा जो झेंडा आहे, तो झेंडा मात्र 7 समुद्रापलीकडे आपल्याला न्यायचा आहे. आणि तो नक्कीच 7 समुद्रापलीकडे जाईल. कारण इथली सगळी जिगरी आहे, इथली अस्सल आहे, मातीतली आहे. तना मनातून ते लिहितात, जीव ओतून लिहितात. पुस्तक रूपाने आलेलं आहे. त्यांनी माझ्याशी चर्चा करताना केला, आज केवढा मोठा त्या पुस्तकाचा गौरव होत आहे. कारण ते पुस्तक आजही
6व्या ठिकाणी गेलेला आहे. माझ्याजवळ रई पुस्तकही नाही आहे, ते फिरून राहिलं पुस्तक. तर सगळे प्राध्यापक वर्ग आहे. जागल पुस्तक अजूनपर्यंत माझ्या जवळ आलेलं नाही. ते पुस्तक फिरून राहिलं का त्याच्यावर मला लिहायचे ते 2 शब्द आपण लिहिले पाहिजेत, परंतु ते पुस्तक फिरून राहिलं. म्हणजे एवढा लौकिक या आपल्या वराडी मंचाचा होता. मला प्रतिक्रिया येते की आता माझ्यासाठी ठेवजो, मला पुस्तक देजो. हे सगळे पुस्तक फिरतात, हे जवळ ठेवायचं नाही. हाच आपला महत्वाचा भाग आहे. हा मोलाचा वाटा प्रत्येकाने उचलावा असं मला वाटते. अतिशय सुंदर साधक बाधक चर्चा या रई समीक्षा ग्रंथाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेली आहे. आगळा वेगळा उपक्रम या मंचाने इथे सादर केला. अशाच प्रकारचे उपक्रम, अशाच प्रकारचं लिखाण या मंचावरील साहित्यिकांकडून व्हावं अशी मी अपेक्षा करतो. आणि नवीन नवीन प्रकारचं लिखाण, नवीन साहित्याचे प्रकार या समीक्षेच्या रूपातून यावे ही मी या ठिकाणी अपेक्षा करतो. पुन्हा देवबाबूंना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. मला अध्यक्षाचा मान दिला त्याबद्दल मी मंचाचे आपले आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मौल्यवान मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी केलं. खरोखर लय अभिमानाची गोष्ट आहे. मंचावर सतत सर्व मान्यवर मार्गदर्शन करतात म्हणूनच आज आम्ही लिहिते झालो. आमचं वय फार साहित्यिक क्षेत्रातलं फार कमी आहे आणि खरोखर याच्या मागे जर कोणाची भूमिका असेल किंवा कुणाचा जर आम्हाला पाठीशी आमच्या हात असेल तर या मंचावरचे सगळे जे कोर कमिटी आहे, त्यानंतर प्रसिद्ध साहित्यिक आहेत, बिंदोड काका आहेत, विघ्ने काका आहेत, त्यानंतर पखाले सर आहेत, आबासाहेब आहेत, वरणकर गुरुजी आहेत, रवींद्र भाऊ दळवी आहेत, देवबाबू आहेत, त्यानंतर निलेश भाऊ देवकर आहेत. आणि या सगळ्यांच्या मागे महत्वाची भूमिका ही अशी असते की एखादा निर्माता पिक्चर तयार करतो, एखादा दिग्दर्शक त्याचं दिग्दर्शन करतो, एखादा गीतकार गाणं टाकतो, गाणं देतो, एखादी गायिका ती गाणं म्हणते, परंतु तो पिक्चर लोकांसमोर आणणं हे खरं मेन काम असते ऑपरेटरचं. जो ते पिक्चर येतो, पेटी येते आणि ते लोकांसमोर जेव्हा पडद्यावर दाखवायचं काम असते ते असते ऑपरेटरचं. त्या ऑपरेटरनं जर व्यवस्थित काम नाही केलं तर पिक्चर किती चांगला असला तरी तो हिट होणार नाही किंवा तो त्याला सगळे लोक पाहणार नाही. तर असंच एक मंचाचं खूप उत्कृष्ट कार्य आपले मित्र, आपले गुरुवर्य निलेशजी कवडे सर करतात. मी निलेशजी कवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. निलेशजी कवडे सर यायला मी विनंती करतो की त्यानं या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. निलेश भाऊ कवडे. धन्यवाद भाऊ. आवाज येतोय माझा? निलेश हा येतोय आवाज. आज येतोय आवाज सर. आज प्राध्यापक महादेव लुले यांच्या रई या वराडी समीक्षण ग्रंथावर आपण एक वराडी साहित्य जागर नावानं एक ऑनलाईन चर्चासत्र घडवून आणलं. या चर्चासत्राला उपस्थित असलेले वक्ते माननीय आबासाहेब कडू, माननीय विजयजी बिंदोड सर, माननीय साधनाताई काळबांडे या सर्वांना आपापली भूमिका, रईबाबत त्याचे मत सगळे व्यवस्थित मांडलं आणि आपण सगळ्यांना ते ऑनलाईन ऐकून घेतलं. त्यासोबत अध्यक्षीय मनोगतामधून पकाले सरांनी खूप महत्वाचे मुद्दे इथे मांडले. या सर्व मुद्द्यावर आपण पुढे आपले ध्येय धोरण आखताना निश्चित काम करू अशी मी या प्रसंगी ग्वाही देतो. आणि सहभागी झालेले सर्व वक्ते आणि स्वतः रईचे लेखक प्राध्यापक महादेव लुले, आजचे अध्यक्ष प्राध्यापक पखाले सर आणि
आजच्या कार्यक्रमाचं जबरदस्त निवेदन करणारे आपले प्रकाश भाऊ, या सगळ्याचं मी आभारी आहे आणि या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती दर्शवणाऱ्या सगळ्या लोकांचं मी आभार मानतो आणि थांबतो. अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम झाला असं जाहीर करतो. सगळ्याले जय वराडी. जय वराड. जय वराड.